सुरू करून दे सीमा. सुरू कर ना सीमा. वासेरी मॅडम, हां 11 सुरू. वाजले बरोबर. सुरू करू? हो हो. चालू करून द्यायचं ना आता? हो हो. हा. नमस्कार. आज दिनांक 8 एप्रिल 2022. समिती समन्वयक या नात्याने मी डॉक्टर सीमा अतुल पांडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज तज्ज्ञ मार्गदर्शिका म्हणून आपल्याला लाभले आहेत डायटिशियन मीरा पिंगळे खडककर. मॅडमचं न्यूट्रीपूर्ण डाएट केअर असं क्लिनिक आहे आणि मॅडम डाएट एक्झिबिशन्स मध्ये सहभागी असतात. अनेक प्रकारचे डाएट एक्झिबिशन्स मॅडमने आतापर्यंत लावलेले आहेत. अनेक असोसिएशनच्या मॅडम लाईफ मेंबर आहेत. त्यापैकी काही नावं घ्यायची झाली तर इंडियन डायटेटिक्स असोसिएशन, न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया. त्यानंतर अतिथी व्याख्यानासाठी मॅडमला अनेक ठिकाणी आतापर्यंत आमंत्रित केलेलं आहे. मॅडमचा आजचा विषय आहे न्यूट्रिशन एज्युकेशन अर्थात पोषण शिक्षण. मॅडम मीरा पिंगळे खडककर यांना मी अशी विनंती करते की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. मीरा पिंगळे खडककर. धन्यवाद सीमा. ITC बेस्ड टीचिंग आणि लर्निंग पॅडागॉगीच्या ऑर्गनाइज जे केलं आहे तर महिला महाविद्यालयाच्या संपदा नासरी मॅडम आणि MVM कॉलेजच्या डॉक्टर सीमा पांडे, डॉक्टर चांदेकर सर या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला आज इथे बोलवलं आहे. मी स्क्रीन शेअर करते. सीमा मॅम दिसतंय का? हो विजिबल आहे मॅम. दिसत ओके. काल 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे होता. त्या अनुषंगाने आपला खूप छान विषय असा निवडला गेलेला आहे न्यूट्रिशन एज्युकेशन. पण एक गोष्ट मला सगळ्या मुलांना सांगावीशी वाटते की थोडासा क्लिष्ट असा सब्जेक्ट आहे हा. थोडासा बोर होऊ शकतो. पण मी त्यातल्या त्यात तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट येईल या हिशोबाने सांगायचा प्रयत्न करेन. सगळ्यांना वर्ल्ड हेल्थ डेच्या शुभकामना. न्यूट्रिशन एज्युकेशन. आता न्यूट्रिशन एज्युकेशन म्हणजे पोषण शिक्षा ज्याला म्हणतो. मला वाटतं मी जे कॉमन इंग्लिश वर्ड्स येईल ना ते वापरून घेईलय. जर कोणाला काही म्हणजे प्रॉब्लेम आला, कळलं नाही तर प्लीज मला सांगा, कारण पूर्ण मराठीत बोलण्याचा मी प्रयत्न करतेच आहे. न्यूट्रिशन एज्युकेशन म्हणजे काय? न्यूट्रिशन एज्युकेशन म्हणजे तुम्ही जे खाता पिता त्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती असणं.
तुमच्या न्यूट्रिशनचं, पोषणाची, तुमच्या खाण्यापिण्याची तुम्हाला माहिती असणार. न्यूट्रिशन एज्युकेशनची एक सोपी अशी डेफिनेशन आहे की इट इज अ प्रोसेस ऑफ गेनिंग सायंटिफिक नॉलेज. सगळ्यांना माहिती आहे की न्यूट्रिशन ही अशी गोष्ट आहे की जिच्यामध्ये सायंटिफिक डाटा लागतो, सायंटिफिक नॉलेज असतं. न्यूट्रिशन म्हणजे असं नाही आहे की तुम्ही काय खायचं काय नाही खायचं असं जे पहिले बोलत होते बिना अवेअरनेसचं, तसं नसताना हे सायंटिफिक नॉलेज सगळ्यांच्यासाठी न्यूट्रिशनल वेलबिंग म्हणजे तुमची हेल्थ चांगली राहावी, तुमचं पूर्ण आयुष्य नीट जावं, तुम्हाला कुठले रोग होऊ नये याच्यासाठी म्हणून न्यूट्रिशन एज्युकेशनवर आजकाल सगळेजण WHO, गव्हर्नमेंट आणि आम्ही सगळे डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट खूप भर देतो. त्याची सिंपल साधी एक अशी डेफिनेशन आहे की इट इज अ प्रोसेस ऑफ गेनिंग सायंटिफिक नॉलेज टू ऍक्ट ऑन देअर ओन बेस्ट इंटरेस्ट. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या स्वतःचा बेस्ट इंटरेस्ट असायला पाहिजे हेल्थ वाईज. दिस इज अ हेल्थ नॉलेज ऑफ हेल्थ, न्यूट्रिशन आणि डाएट. WHO ने म्हटलं आहे की इट इज अ फोकस ऑन डाएट अँड न्यूट्रिशन ऑन पीपल आणि पूर्ण कम्युनिटी आणि इंडिव्हिज्युअल्स, ज्याच्यामध्ये ऍक्शन काय घ्यायची आहे की त्यांचं आपल्याला न्यूट्रिशनल स्टेटस आणि हेल्थ स्टेटस चांगलं ठेवता येईल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचे पण आपल्याला मॉडिफिकेशन करता येईल. आता हे पोषण शिक्षा का बरं जरुरी आहे? पोषण शिक्षा ह्याच्यासाठी जरुरी आहे की आपण बघतोय आजकाल आपल्या भारतामध्ये आपण म्हणतो की इट इज अ सेकंड मोस्ट कॅपिटल फॉर डायबिटीज आणि आपल्यामध्ये खूप रोगराई वाढते आहे. बऱ्याचदा असं होतं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन न केल्यामुळे खूप सारे डिसीजेस, कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, जसं नॉन कम्युनिकेबल मध्ये जसं डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्टचे प्रॉब्लेम येतात. तर हे सगळेच आपलं न्यूट्रिशन आपण लहानपणापासून जर नीट ठेवलं तर आपण हे सगळं टाळू शकतो, प्रिव्हेन्शन करू शकतो आणि आपलं हेल्थ नेहमीसाठी छान ठेवू शकतो. म्हणून न्यूट्रिशन आणि डाएटचं खूप महत्व आहे. तर इम्पॉर्टन्स काय आहे न्यूट्रिशन एज्युकेशनचं की एक तर करेक्शन ऑफ फॉल्टी कन्सेप्ट, म्हणजे तुमच्या मनात काहीतरी विचित्र एखाद्या गोष्टीबद्दल एक कन्सेप्ट असतो की हे खाल्लं, जसं केळं खाल्लं किंवा पेरू खाल्लं तर खोकला होतो, सर्दीमध्ये केळ नाही खायचं. तर हे जे फॉल्टी कन्सेप्ट आहेत, मग खूप मुलांना जर लहानपणापासून सर्दी, खोकला, अस्थमा असेल तर त्यांच्या आई वडील त्यांना नेहमीसाठीच केळ किंवा पेरू किंवा मोस्ट ऑफ द फळं सगळी आंबट ही बंद करून टाकतात त्यांना आणि मग त्यांना विटॅमिन्स, मिनरल्स जे लोकली फळांपासून मिळतात त्यांची कमतरता भासू शकते. दुसरं, प्रॉपर न्यूट्रिशनचे इन्फॉर्मेशन मिळाले पाहिजे सगळ्यांना. म्हणजे सर्दीमध्ये केळ खाल्ल्याने किंवा खोकला असताना पेरू खाल्ल्याने काही होत नाही. हे न्यूट्रिशन ही गोष्ट त्या लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन एज्युकेशन जरुरी असतं. दुसरं, इकॉनॉमिक प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे खूपदा लोक म्हणतात की अरे तुम्ही सांगता आम्हाला हे खा ते खा, पण त्याच वेळेला आमच्याजवळ एवढे पैसे नसतात. तर असं नाही आहे की तुमच्याजवळ खूप पैसे आहे आणि तुम्ही खूप महागाची फळं जसं ऍपल आहे किवी आहे किंवा क्रॅनबेरीज, ब्लूबेरीज, आजकाल खूप लोकांमध्ये हा कन्सेप्ट आहे की ते अशी वेगवेगळ्या प्रकारची फळं मागवून मागवून खातात आणि सांगतात की आम्ही खूप छान न्यूट्रिशन घेतो. तर हे सगळं न करता तुमच्या जवळ जे लिमिटेड रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेस मध्ये जो काही तुमचा इकॉनॉमिक तुमचे पैसा आहे तुमच्याकडे, त्याच पैशामध्ये जर लोकली ग्रोन आपण फळं वगैरे खाल्ले तर आपण अगदी आवाज नहीं आ रही है. हॅलो, आवाज आ रही है बट आपका नेटवर्क चेक करो. सर्वांना विनंती आहे की आपण आपला ऑडिओ कृपया म्यूट ठेवावा. बरं आवाज येतोय का सीमा हो, मॅम? चांगलं येतोय. येतोय ना व्यवस्थित. मॅम? संपदा मॅम आवाज येतोय ना? एकदम चांगलं येतोय. त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. अच्छा, ठीक आहे. म्हणजे आपल्या जवळ जो काही पैसा आहे, जे काही आपलं स्टेटस आहे त्या हिशोबाने आपण बेस्ट न्यूट्रिशन घेऊ शकतो. प्रमोशन ऑफ हेल्थ म्हणजे आपल्या कुठले, जसं मी आता सांगितलं की डायबिटीज, हायपरटेन्शन ह्या गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो.
त्याचबरोबर आपली इम्युनिटी पण डेव्हलप करू शकतो, कारण आत्ताच आपण खूप मोठं पॅन्डेमिक्स पाहिलेलं आहे, कोविड-19 आणि एंडेमिक्स जसं अॅनिमिया, आयोडीन डिफिशियन्सी किंवा पोलिओ, हे सगळे आपल्या देशामध्ये बऱ्याच बऱ्याच प्रमाणामध्ये आता आपण इरॅडिकेट केलेले आहेत. युजली काय असतं की इम्युनिटी ही तुमची 2 प्रकारची असते आणि ती तुम्हाला वर्षानुवर्ष डेव्हलप करावी लागते. म्हणजे आज तुम्हाला काही झालं आणि तुम्ही खूप लिंबू खाताय, व्हिटॅमिन सी घेताय आणि अँटीऑक्सिडंट्स घेताय, तर तुमची इम्युनिटी लगेच डेव्हलप होत नाही. इम्युनिटी आपली 2 प्रकारची असते, एक आपली इनेट असते आणि एक आपण जी बाहेरून अक्वायर्ड करतो ती असते. तर ही जी इनेट इम्युनिटी असते ती आपल्याला आपली आई देत असते ऍट द टाइम ऑफ बर्थ, आणि अक्वायर्ड इम्युनिटी जी असते ती आपण वर्षानुवर्ष पिणं करून, आपण एक्सरसाइज करून, या सगळ्या गोष्टी, नीट लाईफस्टाईल ठेवून, डिसिप्लिन राहून ही इम्युनिटी आपण डेव्हलप करत असतो. आणि ती इम्युनिटी आता पॅन्डेमिक्स मध्ये आपण पाहिलं की ती खूप इम्पॉर्टंट होती आपल्याला, आणि ज्या लोकांची इम्युनिटी कमी होती त्यांना आणि जास्त प्रमाणामध्ये पॅन्डेमिक्सचा त्रास झालेला आहे. दुसरं इम्पॉर्टंट काम आहे आपल्या पोषण शिक्षेचं, ते म्हणजे की इम्प्रुव्हमेंट ऑफ न्यूट्रिशनल स्टॅटस. म्हणजे लहान मुलांचं न्यूट्रिशन, वयात आल्यावरच्या मुलींचं न्यूट्रिशन जे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आपल्याला. समजा आई स्तनपान करत असेल किंवा ती प्रेग्नंट बाई असेल तर त्यांचं पोषण सुद्धा खूप जरुरी असतं. आणि म्हणूनच अवेअरनेस ऑफ मालन्यूट्रिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुपोषण. तर ह्या कुपोषणाबद्दल आपल्याला अवेअरनेस पाहिजे आणि आपण कुपोषित राहायला नको. ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला शिकवण्यासाठी, आपल्याला माहिती होण्यासाठी न्यूट्रिशन एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूट्रिशन एज्युकेशन हे याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे त्याची कशाला द्यायचं ते न्यूट्रिशन एज्युकेशन, तर कशाला घ्यायचं, तर इन्क्रीज न्यूट्रिशन नॉलेज. म्हणजे आपल्याला न्यूट्रिशन बद्दल नॉलेज असायला पाहिजे. म्हणजे आपण जी फळं खातो, भाज्या खातो, जे काही धान्य खातो, यांच्यामध्ये काय आहे, ते किती प्रमाणात खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, आणि या गोष्टीचा आपल्याला अवेअरनेस असला पाहिजे. ह्याच्यासाठी ते एज्युकेशन, ते शिक्षण महत्वाचं असतं. दुसरं म्हणजे आपल्या कम्युनिटीचं पब्लिक म्हणजे लोकांची जी कम्युनिटी आहे, सोशल जे आपलं लाईफ असतं, सोसायटीमध्ये जे लोक असतात ते, आणि पॉलिसी मेकर्स जे असतात, म्हणजे गव्हर्नमेंट कडनं आपण पाहतो पूर्ण आयुष अभियान जे सुरू आहे, आयुष शिक्षा ज्या सुरू आहेत गव्हर्नमेंटच्या सगळ्या डिपार्टमेंट्स मधनं, तर ह्या सगळ्यांचं पण न्यूट्रिशन नॉलेज इन्क्रीज करायला न्यूट्रिशन शिक्षण, पोषणाचं शिक्षण खूप जरुरी असतं. दुसरं डिझायरेबल फूड बिहेवियर, म्हणजे तुम्ही चांगलं खाल्लं पाहिजे. फॉल्टी जे तुमच्या चुकीच्या वाईट सवयी आहेत खाण्यापिण्याच्या, त्या निघून जायला पाहिजे आणि चांगल्या सवयी खाण्यापिण्याच्या आल्या पाहिजे. याच्यासाठी पण न्यूट्रिशन एज्युकेशन खूप जरुरी असतं. दुसरं, आजकाल आपण पाहतो की न्यूट्रिशन डायव्हर्सिटी आणि क्वांटिटी ऑफ फॅमिली फूड सप्लायज. एखाद्या फॅमिलीमध्ये जितके काही धान्य येत असेल त्या सप्लाईज मध्ये, म्हणजे त्या धान्याच्या ते जे धान्य त्यांच्याकडे येतं त्या धान्यामधून कोणाला किती क्वांटिटी द्यायला पाहिजे, त्या हिशोबाने न्यूट्रिशन आणि डाएटचं नॉलेज मिळायला पाहिजे. जसं फॅमिलीमध्ये जर कोणी एल्डरली पर्सन असेल तर त्याला कसं द्यायला पाहिजे न्यूट्रिशन, किती प्रमाणात त्यांनी काय खाल्ला पाहिजे. एखादी जर प्रेग्नंट आई असेल तर तिला आपण म्हणतो ना की तिला आईला दोघांचं जेवायला पाहिजे, तर बाळाच्या साठी पण तिला काही गोष्टी ऍड करायला पाहिजे जेवणामध्ये. तर हे सगळे न्यूट्रिशन एज्युकेशनचे ऑब्जेक्टिव्ह आहे. ह्या सगळ्या शिक्षणामुळे आपल्याला आपली फॅमिलीचं हेल्थ स्टेटस नीट इम्प्रूव्ह करायला मदत होते. आता न्यूट्रिशन एज्युकेशन आपल्याला सांगतं की काय खाल्लं पाहिजे, व्हेअर टू ईट, म्हणजे घराच्या बाहेर आउटसाइड जेव्हा फूड घेतात तेव्हा हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये खायला पाहिजे की नको. जर तुम्हाला अगदी जबरदस्तीने जायचं असेल हॉटेलमध्ये किंवा तुम्हाला आवड म्हणून जायचं आहे बाहेर खायला, तर तेव्हा तुम्ही कसं खायला पाहिजे, काय नको खायला.
आणि हाऊ टू ईट म्हणजे कुठल्या प्रकारच्या प्रोसेसिंग, कशा तुमच्या खाण्यापिण्याच्या शिजवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कशा हव्या, आणि किती खायला पाहिजे. कमी खायला नको, जास्त खायला नको, जस्ट राईट खायला पाहिजे. तर ते तुमच्या रेकमेंडेड डायटरी अलाउन्सेस प्रमाणे किती खायला पाहिजे, आणि ॲडिक्वेट अमाऊंट तुम्हाला जितकं इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये इतकं सगळं घ्यायला हवं आहे, तर ते सुद्धा व्हॉट टू ईट मध्ये येईल. आता व्हेअर टू ईट, तर मी म्हणेन की तुम्हाला पाणीपुरी खायची आहे तर ऍट होम, घरी खा, घरी बनवा, घरी खा. पिझ्झा बनवायचा आहे, पिझ्झा पण घरी खा. त्यांनी काय होतं, बाहेरचं हायजीन आणि सॅनिटेशनचा प्रॉब्लेम निघून जातो. एन्व्हायरमेंटल जो प्रॉब्लेम येतो की त्यांचं क्लिनलीनेस नसतो, त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होण्याची भीती असते. मॅक्झिमम पोटाचे आजार म्हणजे ज्याला आम्ही डायरिया होतो, ते सगळं पाणीपुरी किंवा अशा आपण बाहेरच्या गोष्टी ज्या स्वच्छ नसतात, क्लीन नसतात, हायजेनिक नसतात, त्यांच्यापासून होत असतो. तर मॅक्झिमम वेळेला हे सगळे पदार्थ घरी करण्याचा प्रयत्न करा आणि घरी खा. नेहमी लक्षात ठेवायचं, आता आता आपल्या ग्रुपमध्ये बरेच सगळे ॲडोलसन्स मुलं मुली आहेत, म्हणून मी ही स्लाइड ऍड केली माझ्या ह्याच्यात, की हे एक आर्टिकल आलं होतं वेलनेस मध्ये की मेनू कार्ड्स आर 100 टाइम्स डर्टियर देन टॉयलेट कव्हर्स. का बरं? त्या मेनू कार्ड्सला खूप लोक हात लावतात. म्हणजे एका टेबलवर समजा एका हॉटेलमध्ये 4 किंवा 5 वेळा 5 फॅमिलीज बसत असतील, तर त्या सगळ्यांचे हात त्या मेनू कार्डला लागतात. तेव्हा मेनू ऑर्डर केला, मेनू कार्डला जर हात लावला तर त्याच्यानंतर हात धुवा आणि मगच जेवा. कारण मेनू कार्डमुळे खूप जास्त इन्फेक्शन स्प्रेड होतात. सगळ्यांच्या आवडीची वस्तू पिझ्झा. मग हा पिझ्झा बाहेर खातो आपण, तर तो कसा खायला पाहिजे? आता पिझ्झामध्ये काय न्यूट्रिशनल फॅट्स बघा, आपलं हे न्यूट्रिशन एज्युकेशनच आहे या वयाच्या मुलांसाठी, की ते एक पीस 380 कॅलरीज देतो आपल्याला. 18 ग्रॅम फॅट असतं त्याच्यात. कार्बोहायड्रेट्स पण खूप चांगल्या प्रमाणात असतात, 39. शुगर असते भरपूर. त्याच्यामध्ये सोडियम बघा किती आहे, 810 मिलीग्रॅम्स. तर आता ह्याच्यामध्ये जे फॅट असतं ना, ते बॅड फॅट असतं. खूप सारं चीज टाकलेलं असतं त्याच्यामध्ये. कार्बोहायड्रेट्स, बॅड कार्बोहायड्रेट्स असतात, कारण की मैद्याचं बनलेलं असतं. साखर पण खूप जास्त प्रमाणात साखर नको घ्यायला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोडियम, मीठ, हे खूप जास्त असतं. आणि सोडियमची एक वाईट सवय आहे की सोडियम आपल्या शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं. पाणी धरल्याने काय होतं, तुमच्या सेल्समध्ये, सेल्सच्या एक्स्ट्रा सेल म्हणजे सेल्सच्या आजूबाजूला पाणी जमतं. खूपशा लोकांना त्याच्यामुळे इडिमा होतो, सूज येते आणि ब्लड प्रेशर वाढण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून बाहेरच्या समोस्याला, बाहेरच्या पिझ्झाला नाही म्हणा, कारण हा समोसा सारखा सारखा त्याच तेलात तळलेला असतो. सारखं सारखं त्याच तेल तापत जातं, पुन्हा थंड होत जातं, पुन्हा तापत जातं. त्यांनी काय होतं की त्या तेलामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड्स नावाचे अतिशय हानिकारक जे स्निग्ध पदार्थ असतात ते वाढतात आणि ते डायरेक्टली आपल्या हार्टच्या प्रकृतीशी रिलेटेड असतात. सेम ह्याच्याबद्दल आहे की तुम्ही कोको कोला, कोल्ड्रिंक्स जे घेता, कोल्ड्रिंक्स पासून फक्त एम्प्टी कॅलरीज मिळतात तुम्हाला. आणि सगळ्यांना माहितीये की याच्यामध्ये जे काही मटेरियल असतं त्यांनी आपल्या डायजेशन मध्ये, आपल्या आतड्यांना खूप जास्त त्रास होतो. ह्याला डॉक्टर रामदेव बाबा टॉयलेट क्लीनर सुद्धा म्हणतात. ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सोडा असतो, सोडियम असतो. चॉकलेट तर तुमची खूप जास्त म्हणजे मस्त इन्व्हेस्टमेंट आहे. कारण तुम्ही थोडंसं चॉकलेट खाता, पण ते थोडं दिवसभरात इतकं होऊन जातं तुमच्या वयातल्या मुलांचं की तुम्ही सरळ 100 ग्रॅम 2 किलो वजन वाढून जातं तुमचं. आणि त्याच्यामध्ये मोस्ट डेंजरस काय आहे तर पाम ऑइल, म्हणजे जे हायड्रोजनेटेड गोष्टी आहेत. आपण आता डालडा बंद करतो जेवणामध्ये, तर आपण डालडा बंद केला तरी हे पाम ऑइल मध्ये सुद्धा खूप जास्त सॅच्युरेटेड म्हणजे वाईट फॅटी ऍसिड्स असतात.
आणि ह्या गोष्टी आपल्याला घेणं बंदच ठेवायला पाहिजे. मग आता व्हॉट टू ईट. तर व्हॉट टू ईट मध्ये आपलं महाराष्ट्रीयन, गुजराती, मारवाडी जी थाली असते ही दी बेस्ट असते. ह्याच्यामध्ये बघा सगळ्या प्रकारच्या भाज्या पहिले ऍड झालेल्या आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचे मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स तुम्हाला भरपूर मिळतात. ह्याच्यामध्ये कढी आहे, म्हणजे प्रोबायोटिक आहे, तुमचं पचनाला, डायजेशनला उपयोग होतो त्याचा. प्रोटीन भरपूर आहे याच्यामध्ये. वरण आहे वाटीभर, भातावर सुद्धा वरण आहे. इकडे श्रीखंड आहे. श्रीखंड हे पण खूप बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तर आणि ह्याच्या बरोबरच पोळी आणि भात जे आहे ते आपल्याला कार्बोहायड्रेट्स देतात, एनर्जी मिळते आपल्याला. तर हे जेवण, अशा प्रकारची थाली आपण रोजच्या जेवणामध्ये घ्यायला पाहिजे. तुमचं जी प्लेट असते ना त्याच्यात अर्धा प्लेट भरून तुम्ही भाज्या आणि फळं खायला पाहिजे रोज. म्हणून ईट राईट आणि ईट हेल्दी फूड्स, दिस इज अ न्यूट्रिशन एज्युकेशन. म्हणून म्हणतो की हे पोषण शिक्षा आहे की तुम्ही ईट राईट, म्हणजे जे जरुरी आहे ते खा, कमी नका खाऊ, जास्त नका खाऊ. आणि इथेच आपल्या हेल्थ वर्कर्सचा रोल सुरू होतो. आता न्यूट्रिशन एज्युकेशनच्या इम्पॉर्टंट मेथड्स काय आहे. आपण लोकांना शिकवायचं आहे आपल्याला की ते जेणेकरून त्यांचं हेल्थ, न्यूट्रिशनल स्टेटस खूप चांगला होईल आणि आपल्याला सगळ्या भारताला पूर्ण त्याचा उपयोग होईल. आपल्या देशांमधनं खूप जास्त डिसीजेस आणि ह्या सगळ्या गोष्टी नाहीशा व्हाव्यात, कमी व्हाव्यात, याच्यासाठी म्हणून न्यूट्रिशन एज्युकेशन आपण सुरू करतो. एक तर लेक्चर्स आणि डेमॉन्स्ट्रेशन्स. आम्ही ऍज अ डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट आम्ही काय करतो, असे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स बनवून, डाएट एक्झिबिशन्स अरेंज करून सगळ्या लोकांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करत असतो. वर्कशॉप्स घेतो हेल्थ वर्करसाठी, अंगणवाडीच्या दायांसाठी, बाई लोकांसाठी. त्या लोक खेड्याखेड्यात जाऊन न्यूट्रिशन एज्युकेशन करतात. लोकांना अट्रॅक्ट करावं म्हणून स्लाइड शोज करतो, वेगवेगळ्या रंगीत मटेरियल्स मधनं फिल्म बनवतो. नुकतंच आम्ही एक न्यूट्रिशन एज्युकेशनवर एक नाटक बसवलं होतं. पोस्टर्स, चार्ट्स, खूप सारे एक्झिबिशन्स करतो आम्ही, डाएट एक्झिबिशन्स. मग हायपरटेन्शन मध्ये तुम्ही काय खायला पाहिजे, वजन नाही वाढलं म्हणून, नाही वाढावं म्हणून तुम्ही काय खायला पाहिजे हे शिकवणं. भरपूर ई बुक्स, म्हणजे इंटरनेटवर खूप जास्त माहिती आहे. सध्या आपलं गव्हर्नमेंट पण खूप प्रयत्न करत आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी. वेगवेगळ्या प्रकारचे पॉम्फलेट्स बनवणं, बुलेटिन्स बनवणं, न्यूजपेपरमध्ये आपण त्याच्याबद्दल लेख लिहायचे, माहिती द्यायची, जेणेकरून लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल. आणि अजून महत्वाचं म्हणजे रेडिओ आणि टीव्हीवर याच्या सगळ्यांच्या ऍडव्हर्टाईज करणं, जेणेकरून लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल. टेलिव्हिजनवर जे तुम्ही पाहता ते तुमच्या मनात ती ऍड कोरल्या जाते आणि मग तुम्ही त्या ऍडचा विचार करता. सगळ्यात महत्वाचं असतं ऍडोलेसंट न्यूट्रिशन. कारण काय की ही एक ट्रान्झिएंट स्टेट असते की लहान चाइल्डहुड पासनं ऍडोलेसन्स बनतात, ऍडोलेसन्स टू अडल्टहुड. तर ह्या ट्रान्झिशनल स्टेटमध्ये ऍडोलेसन्स हे खूप इम्पॉर्टंट मोक्यावर असतात. म्हणजे तुम्ही लोक 18 ते 20 वर्षाचे मुलं मुली हे यांचं न्यूट्रिशन खूप जास्त चांगलं असण्याची जरुरी असते. आणि आपल्याकडे तिथेच प्रॉब्लेम येतो की या वयातली मुलं बाहेरचं जास्त खातात, कॉलेजमध्ये जातात, सकाळी न खाता पिता जातात, त्याने त्यांचं मग कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्यांच्या ब्रेनला न्यूट्रिशन मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांना झोप येते, त्यांचं लक्ष नसतं. ह्यानी काय होतं, त्यांची हेल्थ तर खराब होते पण त्याच्याबरोबर त्यांचं करिअर सुद्धा खराब होतं. आता बॅलन्स डाएट म्हणजे काय असतं. बॅलन्स डाएट म्हणजे समतोल आहार ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये हे 8 ग्रुप्स खाण्याचे आले पाहिजे. आणि ते कसं, व्हेरायटी आणि कॉम्बिनेशन ऑफ हेल्दी फूड, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या फूड ग्रुप्स घ्यायचे आणि कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचे. म्हणजे सिरियल्स आणि वरण आणि भात, धान्य आणि कडधान्य, डाळी यांचं कॉम्बिनेशन घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला पूर्ण प्रोटीन देतं. तसंच सगळ्या प्रकारच्या भाज्या
जवळजवळ 7 कलर्सच्या भाज्या आपण घेतो, त्याला आम्ही रेनबो म्हणतो, रेनबो ऑफ व्हेजिटेबल्स. तर हे या सगळे कलर्स तुमच्या भाज्यांचे रोजच्या जेवणामध्ये असले पाहिजे. आता प्रोटीन्स, मला वाटतं की तुमच्या सिलेबसमध्ये तुम्हाला हे सगळं पहिल्यापासून माहिती की आपल्याला प्रोटीन्स का हवे, मसल्स डेव्हलप करायला, आपल्या शरीराचे सगळे कामं नीट व्हायला आपल्याला प्रोटीन्स लागतात. आता पहिलेपासनं म्हणजे 20 पर्यंत अशी समजूत होती की 1 ग्रॅम पर केजी आयडियल बॉडी वेट. म्हणजे 60 समजा एखादा माणूस 30 ते 35 वर्षाचा असेल तर त्याचा आयडियल वेट जर 60 धरलं असेल तर त्याला 7 ग्रॅम प्रोटीन्सची गरज असते. आता हे प्रोटीन्स 2 प्रकारचे असतात, एक पूर्ण आणि एक अपूर्ण. पूर्ण प्रोटीन्स म्हणजे हे ॲनिमल प्रोटीन्स, दूध, दही आणि सगळे अंड, चिकन, मटन, हे सगळ्या गोष्टी. आणि दुसरं प्रोटीन हे जे डाळी आणि कडधान्यांपासून आपल्याला मिळतं ते. सोयाबीन सुद्धा जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं प्रोटीन म्हणून आपल्याला सोयाबीनचा उपयोग होऊ शकतो. आता ज्या आयसीएमआरच्या नवीन गाईडलाईन्स आल्या 2020 मध्ये, तेव्हा त्यांनी म्हटलं आहे की 0.8 ग्रॅम्स पर केजी बॉडी वेट जरी प्रोटीन घेत असतील तर इंडियन लोकांना, आपल्या भारतीय लोकांना त्याचा नीट आणि पुरेसा उपयोग होतो आणि डिफिशियन्सीज होत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीचा एक वाईट बाजू अशी आहे की आपण भारतीय लोक आपल्या रोजच्या जेवणामध्ये 40 ग्रॅम सुद्धा प्रोटीन घेत नाही किंवा त्याच्याही पेक्षा कमीच प्रोटीन खातात. युजली घरातल्या बायका, मुली दूध घेत नाहीत, डाळी, वरण हे सगळं अगदी कमीत कमी एक वाटीभर घेतलं तर घेतलं. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आहारामध्ये जास्त प्रोटीन्सचा उपयोग करायला हवा. गुड फॅट्स, चांगले फॅट सुद्धा असतात जे आपल्या शरीराचे, आपल्या ब्रेनसाठी उपयोगी असतात आणि त्यांना आपण म्हणतो ओमेगा 3 आणि ओमेगा 6. हे अतिशय जरुरी असतात. त्यांना आपल्या ब्रेनचे सुपरस्टार्स म्हणतो आम्ही. दुसरं ऑइल हे जे आहे ते महिन्याला, मला वाटतं ऑइलवर मी जास्त बोलत नाही कारण मागच्या लेक्चर्स मध्ये तेलवर आणि या सगळ्या तेल आणि तेलबियांवर भरपूर मॅडमनी शिकवलेलं आहेच. तर जवळजवळ 1 किलो तेल महिन्याला एका माणसाला लागायला हवं. ह्या हिशोबाने आपण आपल्या फॅमिलीमध्ये काउंट करून बघायला हवं. खूप जास्त तेल, तूप आहारामध्ये त्याचा समावेश करू नका. एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून ते फार जरुरी आहे. कार्बोहायड्रेट्स मध्ये पण 2 प्रकार असतात, एक गुड कार्बोहायड्रेट्स असतात, एक बॅड कार्बोहायड्रेट्स असतात. गुड म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं. फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, हे गुड फायबर असतात कारण त्याच्यापासून आपल्याला ब्लड शुगर कमी ठेवायला मदत होते, कॉन्स्टिपेशन रिलीव्ह होतं, त्याच्यामध्ये पोटाचे विकार नाही होत, मेन आपल्या आतड्यांचा कॅन्सर होत नाही, कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. दुसरं, जे लोक वजन कमी करतात त्यांना सुद्धा भरपूर फायबर घेतल्याने फायदा होतो कारण की त्यांनी पोट लवकर भरतं आणि सटायटी म्हणजे समाधान येतं जेवल्याचं. ठीक आहे, तर जवळजवळ 25 ते 40 ग्रॅम तंतुमय पदार्थ रोजच्या जेवणामध्ये असायला पाहिजे आणि 50 ते 60% ज्या कॅलरीज आहे, तुम्हाला ज्या टोटल कॅलरीज अलाव असतात त्याच्यामध्ये 50 ते 60% कॅलरीज या कार्बोहायड्रेट्स मधनं यायला पाहिजे. मिनरल्स पण आपल्याला घ्यायला पाहिजे. बहुतेक डाळी, तेलबिया सगळ्या प्रकारच्या आणि आपलं बदाम, पिस्ता, काजू, ह्या सगळ्या ड्रायफ्रुट्स मध्ये सुद्धा मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. सोयाबीन मध्ये खूप चांगल्या प्रमाणात असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आता नवीन इतक्यामध्ये जरा पंपकिन सीड्सच्या किंवा सनफ्लॉवर सीड्स याच्याबद्दल आम्ही जरा जास्त बोलतोय, चिया सीड्स, तर या सगळ्या तेलबियांमध्ये जे फॅट असतं ना ते गुड फॅट असतं आणि जरुरी नाही की तुम्ही अगदी महागाचे बदाम आणून खायचे. मूठभर शेंगदाणे जरी तुम्ही रोज घेतले तरी सुद्धा तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स तुमच्या आहारामधनं मिळू शकतात. घरी तीळ रोज वापरू शकतो.
नंतर आपला जवस रोज वापरा जेवणामध्ये. जवस वापरताना त्याची पावडर करून वापरली तर जास्त इफेक्टिव्ह ठरेल. आणि ती पावडर किंवा त्याची जी चटणी करतो आपण ती नेहमी एअर टाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवावी. विटॅमिन B6 आणि B12 आपल्याला माहिती आहे की बहुतेकदा आणि हो, एक ऍज अ क्लिनिकल डायटिशियन म्हणून मी एक सांगू इच्छिते की इतक्यामध्ये जितके पण आमच्याकडे पेशंट्स येतात त्यांच्यामध्ये मॅक्सिमम पेशंट्समध्ये विटॅमिन B12 आणि विटॅमिन D ची डिफिशियन्सी खूप जास्त प्रमाणात आढळून येते आहे. तर ह्यांचे सोर्सेस सुद्धा बघा आणि तुमच्या रोजच्या जेवणामध्ये विटॅमिन B12 आणि विटॅमिन डी तर बाहेर जेव्हा तुम्ही सनलाईट मध्ये जाता, उन्हात जर तुम्ही जाऊन बसले तर ते विटॅमिन डी आपल्या स्किनच्या खाली बनत असतं. पण ते बनायला आपण स्वतः उन्हात जायला पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे, उन्हात जाऊन फिरायला पाहिजे, वॉकिंग करायला पाहिजे. आजकालच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये बाहेर जाणं, उन्हात फिरणं ही गोष्टच आता अशक्य झाली आहे. घरून निघतो, एसी मधून निघतो, एसी कार मधून एसी ऑफिसमध्ये जातो. त्यामुळे आपल्या भारतीय लोकांना खरं इतका जास्त सनलाईट आहे आपल्या देशामध्ये, ट्रॉपिकल कंट्री असल्यामुळे, पण तरी सुद्धा व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी वाढते आहे. आणि ही भरपूर आयर्न रिच गोष्टी, लोहयुक्त गोष्टी घ्यायला पाहिजे ज्यांनी ॲनिमिया होणार नाही. हे सगळे डिफिशियन्सीज आहेत. आपण आधीपासून जर डिफिशियन्सी सगळ्या कंट्रोलमध्ये केल्या तर आपल्याला पुढे जाऊन कुठलेही डिसीजेस होण्याची शक्यता कमी असते. म्हणून आपण जे न्यूट्रिशन घेणार आहे तर त्या न्यूट्रिशन मध्ये तुमचं खाणं पिणं, न्यूट्रिशन डाएट तुमचं कसं हवं तर बॅलन्स्ड हवं आणि प्रिव्हेंटिव्ह हवं. बरोबर आहे. म्हणजे सिंपल शुगर्स, खूप जास्त गोड पदार्थ खाणं टाळायचं. नीट ऍडिक्वेट आपल्याला किती कॅलरीज लागतात तेवढ्याच घ्यायच्या. खूप जास्त कॅलरीज घेतल्या तर वजन वाढतं, कमी कॅलरीज घेतल्या तर वजन कमी होतं. वजन कमी झालं की यू आर मोर प्रोन टू इन्फेक्शन्स. तर हे सगळं टाळण्यासाठी ऍडिक्वेट कॅलरीज घ्यायच्या. आपण ऍडिक्वेट कॅलरीज घेतो की नाही हे आपण बरोबर पाहू शकतो आपलं वजन करून. आपलं वजन जर वाढत नसेल तर आपण ऍडिक्वेट कॅलरीज घेतो, बरोबर घेतो. वजन कमी होत असेल तर आपण कमी कॅलरीज घेतो. तसंच तंतुमय पदार्थ भरपूर घ्यायचे. आणि व्हॉट अँड हाऊ मच यू ईट इज इम्पॉर्टंट. नेहमी लक्षात ठेवा की तुमचं जे इनपुट आहे त्याच्या बरोबर आउटपुट असतं. तर जितक्या कॅलरीज घ्याल तितक्या कॅलरीज बर्न करायला हव्या तुम्ही. आता गुड न्यूट्रिशन म्हणजे काय? न्यूट्रिशन एज्युकेशन मध्ये हेच लोकांना खूप सांगावं लागतं की गुड न्यूट्रिशन मध्ये काय असतं तर 10 अमायनो ऍसिड्स असतात, 15 विटॅमिन्स असतात, 14 मिनरल्स असतात, एक इसेन्शियल फॅटी ऍसिड्स असतात. म्हणजे आपण जे आत्ताच बोललो गुड फॅट्स ज्याला म्हणतो, ओमेगा 3 ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स हे खूप इम्पॉर्टंट असतात. आणि हे 40ही न्यूट्रिएंट्स मिळून आपल्याला बॅलन्स डाएट मिळतं. आता ह्या समतोल आहार बनतो आपला. हे 40 न्यूट्रिएंट्स जेव्हा आपण बरोबर रोज घेतो, कारण ते आपल्या शरीरात बनत नाही, ते आपल्याला बाहेरूनच घ्यायला लागतात. मग हे जेव्हा आपण 40 न्यूट्रिएंट्स घेतो बाहेरून तेव्हा आपली एक सेल बनते. त्या सेल्स आपलं ऑर्गन बनवतात आणि हे सगळे ऑर्गन मिळून आपलं शरीर बनत असतं. म्हणजे आपण हेल्दी राहायला, आपलं शरीर स्वस्थ राहायला आपल्याला हे 40ही न्यूट्रिएंट्स बाहेरून घेणं अतिशय गरजेचं असतं. आता बरेचसे मुलं असतील जिम मध्ये जाणारे तर त्यांच्यासाठी एक थोडंसं आउट ऑफ वे जाऊन सांगते की जेव्हा तुम्ही प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स खाता तेव्हा तुमचं मसल गेन होत असतं. पण जेव्हा तुम्ही प्रोटीन्स खाता आणि फॅट पण बरोबरीने जर घेता तुमच्या जेवणामध्ये तर ते फक्त मेंटेनन्स होतं, तुमचे मसल गेन होत नाही. आणि जर वजन कमी करायचं असेल लोकांना तर त्यांनी प्रोटीन भरपूर खायला पाहिजे, कारण प्रोटीन फॅट मोबिलाइज करतं. आणि भाज्या आणि फळं भरपूर घ्यायला पाहिजे. म्हणजे मग प्रोटीन आणि भाज्या
तंतुमय पदार्थ, व्हेजिटेबल्स आणि फळं हे सगळे मिळून आपल्याला वजन कमी करायला मदत करतात. तर हे सिंपल मॅथ्स आहे. जिम मध्ये जाताना प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि आयर्न, म्हणजे 18 वर्षाच्या मुलीला जितकं आयर्न लागतं त्याच्यापेक्षा जास्त लोह 18 वर्षाच्या मुलाला लागत असतं. कारण की मसल्स त्यांचे गेन होत असतात मुलांचे, आणि मसल्ससाठी आयर्न खूप जरुरी आहे. आणि हेच आईंना माहिती नसतं. आणि हे आईचं एज्युकेशन आहे की मुलींना तर तुम्ही लोहयुक्त पदार्थ द्यास, पण त्याच्याबरोबर मुलांना सुद्धा ते तितकेच गरजेचे आहेत. नाहीतर आयर्न म्हटलं की मुली मग मॅन्स्ट्रुएशन सायकल, मग ब्लड लॉस होतो, म्हणून आयर्न बायकांना आणि मुलींनाच लागतं. हा एक मोठा समज आहे आपल्या देशामध्ये. फळं आता हे अजून एक मोठं एज्युकेशनचा पार्ट येतो की फळं खा, सालासकट फळं खायचा प्रयत्न करा. ज्यूस काढून नका घेऊ त्याचा. तुम्ही जेव्हा एखाद्या फळाचा ज्यूस काढता, काय होतं त्याने? सगळे तंतुमय पदार्थ निघून जातात त्याच्यातनं. आणि जर डायबिटीस असेल तर त्या फ्रूट ज्यूसनी ब्लड शुगर पण वाढते. म्हणून सगळ्या प्रकारचे सगळे रंग, आता खूप बेसिक न्यूट्रिशन आहे की पिवळ्या भाज्यांपासनं, म्हणजे आंबा झालं, नंतर कोहळं झालं, याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं. हिरव्या भाज्यांपासून आपल्याला लोह मिळतं. बीटा कॅरोटीन येलो व्हेजिटेबल्स मधनं मिळतं. व्हिटॅमिन एचं प्रिकर्सर ज्याला म्हणतो. तर हे सगळं खूप बेसिक न्यूट्रिशन आहे. तर हे सगळं तुम्हाला माहितीच आहे, म्हणून मी फक्त याच्यावर स्ट्रेस देते की सगळ्या प्रकारच्या भाज्या आहारामध्ये इन्क्लूड करायला हव्या. आता असं जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा लोक आम्हाला म्हणतात की कशाला खाण्यापिण्यामध्ये चेंजेस करायचे. तर पुन्हा हा एक एज्युकेशनचाच पार्ट येतो की का करायचे खाण्यापिण्यामध्ये चेंजेस. तर तुमचे हेल्थ प्रॉब्लेम जे असतात ते डिले करायचे. तुम्हाला समजा खूप जास्त हेरिडिटरी असेल डायबिटीस होण्याची, तर तुम्ही थोडंसं वयाच्या 20-25व्या वर्षापासूनच पुढच्या आयुष्यात आपल्याला डायबिटीस होणार नाही. आपली ब्लड शुगर नॉर्मल राहील, ब्लड प्रेशर नॉर्मल राहील, कोलेस्ट्रॉल वाढू नये, त्यांनी हार्ट डिसीजेस होणार नाही. या गोष्टींसाठी पहिले डायटरी चेंजेस करून हेल्दी राहायला पाहिजे. आणि टू फील गुड, तुम्ही बघितलं असेल खूप तळलेले वस्तू खाल्ले, खूप फॅट खाल्लं तर माणूस झोप असते खूप, एखाद्या व्यक्तीला खूप जास्त झोप येत असते किंवा त्याचा मेंदू अलर्ट नसतो. पण जर हाय प्रोटीन ब्रेकफास्ट घेऊन जर मुलं शाळेत गेले तर त्यांचा मेंदू अलर्ट असतो, त्यांना कॉन्सन्ट्रेशन बरोबर होतं. म्हणून करिअर डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा फॅट कमी खाऊन प्रोटीन जास्त खायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं बॅलन्स, समतोल आहार घेता, तेव्हाच तुम्हाला इन्फेक्शनशी लढण्याची शक्ती मिळते, आपली इम्युनिटी वाढते. याच गोष्टींमध्ये जेव्हा जे आपण स्वयंपाक करतो त्याच्यामध्ये कुकिंगच्या मेथड्स, म्हणजे शिजवण्याच्या पद्धती खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. जर तुमच्याकडे रोज तळणच होत असेल तर ती अगदी अनहेल्दी अन्न शिजवण्याची पद्धत झाली. पण त्यापेक्षा जर प्रेशर कुक केलं, भाजलं, थोडं मायक्रोवेव्ह मध्ये जर कुकिंग केलं, किंवा आजकाल खूप मध्ये एअर फ्रायर्स लोक वापरतात, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुकिंगच्या मेथड्स सुद्धा आपण काय शिजवताना कुठल्या मेथड्स वापरतो, कुठल्या पद्धती वापरतो, ते सुद्धा न्यूट्रिशन एज्युकेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रेकफास्ट बद्दल सगळ्यांना माहिती आहे. आता हे सगळं करतानाच मेडिकल न्यूट्रिशन थेरपी असं आम्ही म्हणतो. म्हणजे आम्ही एखाद्या पेशंट्सला एज्युकेशन जे करतो, तर कुठल्याही तुम्ही डायटिशियन कडे गेले की ती फक्त तुम्हाला वरण भात भाजी पोळी असं डाएट नाही लिहून देत. तर ती तुमच्या डाएटचं, तुमच्या पूर्ण खाण्यापिण्याचं एक असेसमेंट करते. त्याचं काय प्रिस्क्रिप्शन द्यायचं तुम्हाला ते विचार करते. तुम्हाला किती एनर्जी पाहिजे, किती प्रोटीन पाहिजे, हे सगळं कॅल्क्युलेट करते. हे सगळं करत असताना तुम्हाला जर सांगतात की स्मॉल फ्रिक्वेंट मील्स, म्हणजे थोडं थोडं खूप 4-5 वेळा खा, एकदम खूप जास्त खाऊ नका. एकदम खूप जास्त खाल्ल्याने आपली ब्लड शुगर वाढते, आपल्या हार्टवर लोड येतो. दुसरं, तुम्ही लिथार्जिक बनता. जर खूप पोट भरलेलं, म्हणजे खूप जास्त जेवलो की माणूस आपोआपच
असं म्हणतात की सगळं जे तुमचा रक्तप्रवाह असतो तो फूडच्या डायजेशनकडे चालला जातो आणि म्हणूनच जेवल्यावर आपल्याला झोप येते. तर ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट असतं. कुठलाही पेशंट आला की त्याचं न्यूट्रिशन असेसमेंट करावं लागतं. म्हणजे आम्ही बघतो की त्याला क्लिनिकली त्याला कुठल्या डिफिशियन्सीज आहे का, त्याचं बायोकेमिकल इव्हॅल्युएशन करून बघतो की त्याला हिमोग्लोबिन त्याचं किती आहे, विटॅमिन डी ची डिफिशियन्सी, विटॅमिन B12 ची डिफिशियन्सी आहे का, कॅल्शियम कमी आहे का. दुसरं अँथ्रोपोमेट्रिक मेट्रिक मेजरमेंट्स असतात. म्हणजे काही पर्टिक्युलर वयाच्या लोकांना इतकं वजन हवं, जसं त्याच्यात वजन, हाईट या सगळ्या गोष्टी येतात. लहान मूल जन्माला आलं की त्याचं हेड सर्कम्फरन्स पण खूप इम्पॉर्टंट असतं. तर हे सगळं सांगणं मेडिकल न्यूट्रिशनल थेरपीमध्ये इन्व्हॉल्व्ह करून न्यूट्रिशन एज्युकेशनच असतं. न्यूट्रिशन एज्युकेशनच देण्याचा प्रयत्न असतो हा. तर तुमच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट डिस्ट्रीब्युशन कसं पाहिजे, कार्बोहायड्रेटचं काउंटिंग कसं पाहिजे, सिम्पल मील प्लॅन आम्ही हे करतो. हेल्दी फूड चॉईसेस काय असतात. एक कुठल्याही लोकांना आपण न्यूट्रिशन एज्युकेशन देताना जर म्हटलं की रोज तुम्ही हेच खायचं तर त्यांना ते आवडत नाही. त्यांचे लाईक्स, त्यांचे डिसलाईक्स प्रमाणे आपल्याला त्यांचे फूड चॉईसेस द्यावे लागतात. डायबिटीस असेल आणि सपोज ती छोटी मुलं असतील, इन्शुलिन घेत असतील, तर किती युनिट इन्शुलिन ते घेतात त्याच्या हिशोबाने आम्हाला त्यांचं कार्बोहायड्रेट्स रोज हे करावे लागतात, मॅनेज करावे लागतात. असं टाईप 1 डायबिटीस मध्ये नेहमी असतं की तुम्ही किती युनिट इन्शुलिन घेता त्याच्याशी किती कार्बोहायड्रेट्स घ्यायचे, हा एक रेशो काढतो आम्ही इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी बघून त्यांची. तर म्हणून न्यूट्रिशन मॅटर्स अँड इट मॅटर्स अ लॉट. ही माय प्लेट म्हणून गव्हर्नमेंटनी दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, या प्लेटच्या हाफ पूर्ण फळं आणि भाज्या दिलेल्या आहेत, 1/4 ग्रेन्स आहेत आणि प्रोटीन्स आहेत. याच्यामध्ये खूप जास्त फॅटला त्यांनी इम्पॉर्टन्स दिलेलं नाही आहे. मग तुम्ही म्हणाल मग आम्ही ग्रेन्स तळलेले खाऊ किंवा प्रोटीन्स तळलेलं खाऊ, तर तसं न करता हेल्दी फॅट्स रोजच्या जेवणामध्ये 3 चमचे तेल आणि 1 चमचा तूप एवढं घेण्याचा प्रयत्न करा पर डे. आपोआप तुमचं फॅट आणि जे फॅट म्हणण्यापेक्षा तेल आणि तुपाचं जे प्रमाण आहे ते बरोबर होईल. असं म्हणतात, व्हॉट गोज ऑन युअर प्लेट विल शो ऑन युअर वेस्ट. म्हणून आपण जेवणासाठी फूड ऍज अ मेडिसिन म्हणून फूडकडे बघा. आपण जगण्यासाठी खायचं आहे, खाण्यासाठी जगू नये आपण. अजून एक कन्सेप्ट आहे प्रीबायोटिक्स आणि पोस्टबायोटिक्स. याच्यामध्ये आपल्याला माहितीये प्रीबायोटिक्स मध्ये बहुतेक सगळे तंतुमय पदार्थ येतात आणि प्रोबायोटिक्स मध्ये आपलं लोणचं. आता लोणच्याबद्दलचे थोडे गैरसमज मला दूर करायचे आहे. लोणचं हे आपल्या वाडवडिलांपासून आपल्या घरी बनत असतं. जसं बाहेरच्या कंट्रीज मध्ये कॉम्बुचा बनवतात, मिसो बनवतात, तसं आपल्याकडे लोणचं इट इज अ फर्मेंटेड फूड. फर्मेंटेड फूड म्हणजे त्याच्यामध्ये जिवंत बॅक्टेरिया आपल्या पोटात जे असतात त्यांना चांगलं पोषण मिळतं. लोणचं का खावं किंवा का खाऊ नये किंवा कोणी खाऊ नये, तर ज्यांचं ब्लड प्रेशर वाढतं, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, असं अशा वयातल्या म्हणजे अडल्ट लोकांनी, मोठ्या लोकांनी, 40 नंतरच्या लोकांनी लोणचं ऍज अ प्रिव्हेन्शन म्हणून कमी करावं आणि जर हायपरटेन्शन असेल, ब्लड प्रेशर असेल तर टाळावं. पण हेच लोणचं समजा अगदी एक चतकोर त्याची फोड जर तुम्ही रोज जेवणामध्ये घेतली तर ते प्रोबायोटिक म्हणून काम करतं आणि तुमच्या डायजेशनसाठी मदत करतं. म्हणून ट्रॅडिशनली जायला पाहिजे की आपल्या आजींनी किंवा आपल्या वाडवडिलांनी आपल्याला काय खाण्याच्या पद्धती लावल्या, तर प्रत्येक पद्धती मागे काहीतरी सायंटिफिक कारण असतं. तसंच दही हे सगळे प्रोबायोटिक्स आहे. आता नवीन एक वर्ड म्हणजे एक फ्रेज आता सगळ्यांनी हे केली आहे, त्यांना म्हणतात सिनबायोटिक. सिनबायोटिक म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्सचं. म्हणजे आता जेवताना समजा खूप लोकांकडे दह्यातली ह्याची केळाची कोशिंबीर करतात.
आता अर्ध्या लोकांना वाटतं की दही आणि केळ खाऊ नये, पण दही आणि केळ हे इतकं चांगलं कॉम्बिनेशन आहे की दही प्रोबायोटिक आहे, त्यांचं फूड प्रीबायोटिक म्हणजे बनाना येतं, केळ येतं. तर प्रत्येक गोष्ट तुमच्या आहारात जेव्हा समावेश करता तुम्ही, तेव्हा त्याच्या मागे काही लॉजिक आहे का याचा विचार करायला पाहिजे. आणि हेच आपलं मेन न्यूट्रिशन एज्युकेशन असतं की डोळे मिटून खाऊ नका. तुमच्या पानात जे काही पडतं ते काय आहे, किती आहे, आपल्याला हे खायचं आहे का, खाण्याची सुरुवात करताना आधी कुठल्या पदार्थापासून सुरू करायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. बहुतेक पेशंट्सला मी सांगते की जेव्हा तुम्ही तुमची प्लेट येते जेवणाची, तेव्हा तुम्ही खाताना सुरू करताना आधी जेवणामध्ये तुम्ही प्रोटीन्सनी सुरू करा जेवण. प्रोटीन्स म्हणजे आधी वरण, दह्याच्या कोशिंबिरी, ताक हे सगळं खा. त्याच्या बरोबरीने भाज्या खा, म्हणजे फायबर तंतुमय पदार्थ पण भरपूर जाऊ द्या. कारण या सगळ्या गोष्टींपासूनच तुम्हाला मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं, प्रीबायोटिक्स, पोस्टबायोटिक्स हे सगळं मिळणार असतं. त्याच्यानंतर तुम्ही पोळी आणि भाताकडे वळा, जे तुम्हाला एनर्जी देतं. या गोष्टींनी काय होतं की तुमचं जे आहार समतोल असायला हवा तो बरोबर होतो. कारण की खूप लोकांमध्ये जेवताना ढकल भाजी खाण्याची सवय असते, म्हणजे पोळीला जितकी भाजी लागते तितकीच भाजी ते खातात. तर असं न करता भाज्या आणि फळांचं प्रमाण वाढवायला आजकाल आम्ही हे असं एज्युकेट करतो की आधी भाज्या भरपूर खा, फळांची कोशिंबिरी किंवा काही सॅलड्स मध्ये फळं टाकली असतील तर हे सॅलड्स, भाज्या हे सगळं पहिले खा, प्रोटीन्स आधी खा, आणि मग तुम्ही पोळी आणि भाताकडे वळा. आजकाल बघा ह्या सगळ्या पौष्टिक पदार्थ, हे जे तिळगुळाचे लाडू आहे किंवा कुटकीचे लाडू घरी करतात, पोह्यांचे लाडू करतात, शेंगदाण्याचा लाडू करतो, तर आजकाल घरी बनवलेल्या या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे फार. जसं खाकरा खात नाही गुजराती आपण, जो खूप चांगला असतो, रोस्ट केलेला असतो, पण आपण नॅचोज कडे जातो. आपल्या रेग्युलर उपमालाच मध्ये जर आपण स्प्राउट्स टाकले किंवा भरपूर भाज्या टाकल्या तर ते आपल्याला खूप चांगलं असतं. चिप्स, वेफर्स खाण्यापेक्षा आणि त्याच्यामधनं ट्रान्स फॅटी ऍसिड्स म्हणजे वाईट स्निग्ध पदार्थ घेण्यापेक्षा आणि कोलेस्ट्रॉल वाढवून हार्ट अटॅक कडे आपण झुकण्यापेक्षा जर आपण मखाणा खाल्ला भाजलेला तर तो अतिशय पौष्टिक असतो. तसंच ऑरेंज ज्यूस न घेण्यापेक्षा तुम्ही जर ताक घेतलं आणि ते फळ ऑरेंज तुम्ही संत्र तुम्ही चावून खाल्लं तर ते जास्त उपयोगी. आता बघा इथे हा पार्ट पण एज्युकेशन मध्येच येतो की हे खूप हेल्दी कॉम्बिनेशन आहे, जे आम्ही पेशंट्सला सांगतो की तुम्ही आपले फुटाणे, शेंगदाणे आणि बदाम यांचं मिक्सचर करा. भूक लागते तेव्हा मूठभर जर ते खाल्लं तर ते खाऊन तुम्हाला जे फॅट्स मिळतात ना ते खूप चांगले फॅट्स असतात आणि त्यांनी तुम्हाला क्रेविंग होत नाही की तुम्ही तळलेल्या वस्तू जाऊन समोसे खा किंवा असं काही खा. त्यापेक्षा जर बॅग मध्ये तुम्ही हे असं कॉम्बिनेशन ठेवलं तुमच्या जवळ तर तुम्हाला खूप हेल्दी असतं. पण त्याच वेळेला जेव्हा हे सगळं भाजून तुम्ही न्यूजपेपरवर टाकता किंवा तळलेले पदार्थ खूप लोकांकडे न्यूजपेपरवर आधी काढतात, तर काय आहे हे करायला नको. कारण न्यूजपेपरची जी शाई असते, वर्तमानपत्राची जी शाई असते त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात लेड असतं आणि हे खूप पॉइझनस असतं आपल्या शरीराला. त्याच्या शाईमधले जे घटक आहेत ते अतिशय हानिकारक असतात. आजकाल आपल्या सगळ्या मुलांना सवय असते की बाहेर हॉटेलमध्ये जायचं आणि तिथे टर्मरिक लाटे प्यायचं. म्हणजे काय हो, ते पण हळदीचंच दूध असतं, पण तिथे जाऊन 200 रुपये द्यायचे आणि हळदीचं दूध प्यायचं, टर्मरिक लाटे म्हणत, ही एक फॅशन झालेली आहे. पण त्यापेक्षा घरी जर आपली आई आपल्याला हळदीचं दूध देत असेल, त्यांनी जर आपली इम्युनिटी वाढत असेल, त्यांनी जर आपल्याला इन्फ्लेमेशन आपल्या शरीरातलं कमी होत असेल तर आपण ते घरी प्यायला नको का? म्हणून न्यूट्रिशन एज्युकेशन मध्ये हे सांगणं खूप जरुरी आहे की औषधं हे तुमची हेल्थ केअर नाही आहे. तर तुमची हेल्थची, तुमच्या स्वास्थ्याची काळजी आपलं अन्न घेतं. औषधं केव्हा हवे आपल्याला? जेव्हा आपण आजारी पडतो.
पण आजारी नाही पडू ह्याच्यासाठी आपण जे अन्न घेतो, न्यूट्रिशन घेतो, जे डाएट घेतो, जे खातो ते इम्पॉर्टंट आहे, मेडिसिन नाही. त्याचबरोबर एक्सरसाइज हे पण एज्युकेशन, आजकाल एज्युकेशन मध्ये एक पार्ट झालेला आहे. एक्सरसाइजनी काय काय होतं सगळ्यांना माहिती आहे. एक तर ब्लड शुगर कमी होते, कोलेस्ट्रॉल कमी होतो, टेन्शन असेल, स्ट्रेस असेल तर कमी होतो, फॅट कमी होतं, वजन नॉर्मलला येतं, स्टॅमिना वाढतो, इम्युनिटी वाढते. पण ह्याच्याच बरोबर त्याचे काही पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहे की तुम्ही छान व्यायाम करून एक अर्धा तास वॉक करून जरी घरी आले तर तुमचा मूड छान होतो, तुमच्या झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. म्हणजे तुमच्या सेल्स इन्शुलिन बरोबर इन्शुलिन सेल्स आणि इन्शुलिन नीट काम करतात. त्याच्यामुळे तुमचे कार्बोहायड्रेट्सचे जे डायजेशन आहे, त्याचं जे ऍब्सॉर्प्शन आहे ते बरोबर होतं आणि ब्लड शुगर वाढत नाही. म्हणजे ऍज अ प्रिव्हेन्शन डायबिटीस होऊ नये, हार्टचे प्रॉब्लेम होऊ नये, हायपरटेन्शन होऊ नये म्हणून खाणं पिण्याबरोबरच आपल्याला एक्सरसाइज आणि 9 तासांची झोप खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूट्रिशन एज्युकेशन मध्ये नवीन अजून आहे की फूड लेबल्स वाचा. जेव्हाही तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता त्याच्यावर आपल्या गव्हर्नमेंटने आजकाल खूप सारे रूल्स केलेले आहे आणि त्या रूल्सच्या हिशोबाने त्यांनी सांगितलंय की ह्याच्यामध्ये सोडियम किती आहे, साखर किती आहे, कार्बोहायड्रेट्स किती आहे, प्रोटीन्स किती आहे, फॅट्स किती आहे, प्रिझर्वेटिव्ह किती टाकतात, हे सगळं त्याच्या लेबल्समध्ये असतं. हे करताना बघायला पाहिजे की आपल्याला त्याच्यापासून काय मिळतं आहे. कोलेस्ट्रॉल 0 mg म्हटलं तरी कुठेतरी वरती फॅट 7 ग्रॅम असतं, म्हणजे कोलेस्ट्रॉल असतंच की हो, त्याच्यामध्ये फॅट आहेच, सोडियम भरपूर प्रमाणात असतं, तळलेल्या गोष्टी असतात. तर हे सगळं बघायला पाहिजे आणि मेन प्रिझर्वेटिव्ह टाळा. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे सोडियम ग्लुटामेट, सोडियम बेन्झोएट, तर हे सगळे प्रिझर्वेटिव्ह आपलं सोडियम इंटेक वाढवतात, ज्या सोडियम इंटेकमुळे आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. त्याच्याच बरोबर आणखीन एक सांगायचंय, सोडियम ग्लुटामेट किंवा अजिनोमोटो हा चायनीज मध्ये असतो आणि आपल्या मुलांना आपल्याला चायनीज खूप आवडतं खायला. पण जर घरी चायनीज केलं तर त्याच्यात आपण अजिनोमोटो न टाकता बनवू शकतो आणि टेस्ट अगदी चांगली असते त्याची. मग अजिनोमोटो का टाळावा? तर अजिनोमोटो म्हणजे सोडियम ग्लुटामेट, म्हणजे ते सोडियम खूप वाढवतं. खूप लोकांना चायनीज खाल्ल्यावर खूप घाम येतो, हातपाय कापतात, इरिटेबिलिटी येते, चिडचिडेपणा येतो, थकल्यासारखं वाटतं. हे सोडियम ग्लुटामेटचे, अजिनोमोटोचे साईड इफेक्ट्स आहेत, पण ह्याच्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही. आपल्याला वाटतं आपण बाहेर जाऊन आलो, आपण खूप जास्त खाल्लं म्हणून आपल्याला असं फिलिंग आलेलं आहे की आपल्याला झोप आलेली आहे किंवा आपण थकलेलो आहे बाहेर जाऊन आल्यामुळे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. जर तुम्ही बाहेर चायनीज खाता, कधीतरी खायला हरकत नाही, मग तेव्हा तुम्ही त्याला सांगा कुठलं तेल वापरतो आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. सॅच्युरेटेड फॅट्स नको आपल्या ह्याच्यात, म्हणजे मार्गरीन नको, नंतर हे वापरतात डालडा, व्हेजिटेबल फॅट्स जे वापरतात ते बंद करायला पाहिजे. पाम तेल नको वापरायला. अमूल बटर कशाला हवं, साध्या तेलामध्ये आपण ते बनवू शकतो. तर असं बनवा आणि त्याच्यामध्ये अजिनोमोटो टाकू नको म्हणून सांगा. प्रेग्नंट बायकांनी आणि लॅक्टेटिंग म्हणजे स्तनपान करणाऱ्या बायकांनी तर अजिनोमोटो कधीच खायला नको. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या घरी जर कोणी प्रेग्नंट लेडी असेल, स्तनपान करणारी छोट्या बाळाची आई असेल, तर तिच्या खाण्यापिण्यामध्ये अजिनोमोटो कधीच जाऊ देऊ नका. भरपूर पाणी प्यायचं, हे एक मोठं एज्युकेशन आहे. कारण आज आम्ही सांगतो की तंतुमय पदार्थ भरपूर खा, लोक ते खातात, पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना त्रास होतो, पोटाला कॉन्स्टिपेशन पण होतं त्याने. तर जर भरपूर पाणी पिलं तर हे सगळे डिहायड्रेशन होत नाही आपल्याला. स्पेशली आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे मी सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना असं ऍडवाइस करीन की भरपूर पाणी प्या. जवळजवळ 8 ते 10 ग्लास पाणी मोजून प्यायला पाहिजे. स्पेशली जे लोक एसीत बसून काम करतात त्यांनी तर आपल्या जवळ पाण्याची बाटली ठेवणं खूप जरुरी आहे. तुमच्या किचन मध्ये भरपूर स्पायसेस असतो. आपल्या किचन मध्ये रादर आपण
भारतीय लोक खूप जास्त स्पायसेस वापरतो. तर हे सगळे स्पायसेस मध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फंक्शनल फूड्स भरपूर प्रमाणात आहेत आणि ह्यांचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. आणि हे सगळे पदार्थ रोजच्या खाण्यापिण्यामध्ये आपण इन्क्लूड केलेच पाहिजे. एक लक्षात ठेवा, स्वयंपाक करताना जर खाण्यामध्ये जितके जास्त इन्ग्रेडियंट्स आपण टाकले तितकं जास्त न्यूट्रिशन वाढतं आपलं. म्हणजे तुम्ही आता थालीपीठ करता त्याच्यात तीळ टाकतात, आपल्या सांगितलेलं आहे आपल्या वडिलांनी, पण आपण कधी कधी ते वापरत नाही त्या पद्धती. पण जर तेच तीळ टाकले तर आपल्याला ओमेगा 3 भरपूर मिळतं त्याच्यामधनं, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी, कॅल्शियम भरपूर मिळतं. ते जे आपले पूर्वापार ट्रॅडिशन जे आहे आपलं ते फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा. बी ट्रॅडिशनल आणि बी लोकल. आपलं किचन कॅबिनेट हेच आपलं एक मेडिसिन असतं. जसं पोटात गॅसेस होत असेल तर हिंग घ्या. तुम्हाला जर डायरिया झाला तर आई आपल्याला वाटीमध्ये गरम पाण्यामध्ये तूप आणि जिरं टाकून देते, त्यांनी डायरिया क्युअर व्हायला, बरा व्हायला मदत होतो. डायरिया झाला की केळ खायला सांगतो आपण. तर हे सगळं आपल्या किचन मधलं मेडिसिन्सच आहेत. हे वापरायचा प्रयत्न करा. मेथी दाण्यानी ब्लड शुगर कमी होते, कोलेस्ट्रॉल कमी होतं. म्हणजे डायबेटिक आहेत, ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलंय, त्यांनी रोज जर मेथी दाणे खाल्ले रोजच्या आहारात तर त्याचा नक्कीच त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो. एक अजून नवीन कन्सेप्ट आहे हा माझा, की मी मॉडर्न माल न्यूट्रिशन म्हणते. इट इज अ सायलेंट इमर्जन्सी असं आम्ही म्हणतो. तर काय, हे सगळे न्यूट्रिशन रॉबर्स आहेत. म्हणजे स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल, अजिनोमोटो, प्रिझर्वेटिव्ह, कमर्शियल फूड्स म्हणजे पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स. नंतर कोल्ड ड्रिंक्स मध्ये जे कॅफिन, टॅनिन्स असतात, चहा कॉफी जर एक्सेस मध्ये घेतले, आणि कॅन फूड म्हणजे अगेन पुन्हा त्याच्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह आहे. तर हे सगळे पदार्थ काय करतात, हे सगळे पदार्थ तुम्ही जे मायक्रोन्यूट्रिएंट्स घेता, जे तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स जे तुम्ही घेता, त्यांचं ऍब्सॉर्प्शन होऊ नये देत शरीरात. म्हणून आपण म्हणतो की जेवताना किंवा ब्रेकफास्ट बरोबर चहा कॉफी घेऊ नका. एक अर्धा तास, 1 तास जाऊ द्या, मग चहा कॉफी घ्या. त्याचं कारण हे आहे की टॅनिननी, कॅफिननी तुम्ही जे न्यूट्रिएंट्स, तुम्ही भरपूर छान स्प्राउट्स घेता आहे, त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घेत आहे, अरे पण त्याच्यापासून जे तुम्हाला विटॅमिन बी मिळतं आहे, ते विटॅमिन बी जर तुमच्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब झालं नाही तर फायदा काय आहे तुम्ही इतकं चांगलं न्यूट्रिशन घेऊन. हा हा पॉइंट आहे इथे. आणि नेहमी लक्षात ठेवा की आवर ब्रेन इज नॉट इम्युन टू न्यूट्रिशनल डेफिसिट्स. ह्या न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज ज्या होतात, जसं तुम्हाला विटॅमिन B12 कमी पडतं, कारण काय आहे, बी विटॅमिन जे आहे किंवा विटॅमिन सी आहे, हे वोलाटाईल आहे, वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे. हे तुम्ही खूप भाज्या जर खूप जास्त पाण्यामध्ये उकळल्या आणि ते पाणी फेकून दिलं तर ते निघून जातात त्याच्यातनं, मग तुम्ही फक्त फायबरच घेता. तर त्याच्यामुळे जी बी कॉम्प्लेक्स, विटॅमिन सी ची आपल्याला डेफिशियन्सी होते, ती आपल्या ब्रेनला, आपल्या शरीराला मानवत नाही. कारण हे सगळे पदार्थ म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरात तयार होत नाहीत. हे सगळ्या आपल्याला बाहेरून घेणं खूप जरुरी आहे. फूड माइल्स याच्याबद्दल पण बोलल्या गेलंच आहे की तुम्ही बाहेरच्या देशामधनं आलेले किवी खाण्यापेक्षा आपल्या घरच्या झाडावरची पपई किंवा आपल्या एरियात पिकलेले चिकू, केळी, खरबूज, टरबूज खा. कारण काय आहे, ते जेव्हा बाहेरच्या देशातनं आपण आयात करतो तेव्हा त्यांना आपल्यापर्यंत पोचायला 15 ते 20 दिवस लागतात. त्या प्रोसेसमध्ये त्याच्यातला न्यूट्रिएंटचा लॉस होऊ शकतो, रादर होतोच. एक ऍज अ हेल्थ वर्कर म्हणून मी सगळ्यांना आणखी एक गोष्ट सांगते की प्लास्टिकचा यूज आणि अल्युमिनियमचा यूज टाळायचा. हा न्यूट्रिशन एज्युकेशन मधला खूप जास्त भाग आहे. कारण की जेव्हा तुम्ही प्लास्टिक वापरता, त्या प्लास्टिकमध्ये जेव्हा गरम पदार्थ टाकता, तेव्हा प्लास्टिक गरम झाल्यावर काही त्याच्यातनं पदार्थ बाहेर येतात, ते कार्सिनोजेनिक म्हणजे त्याच्यापासून कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर
पूर्णपणे घरातलं सगळं प्लास्टिक काढून फेका, अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, कारण की ते अतिशय हानिकारक आहे. पेट बॉटल्स, जर तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्यांमधनं पाणी नेत असाल शाळा कॉलेजेसमध्ये, तर ते बंद करून स्टीलच्या बाटल्या वापरणं सुरू करा. स्टील आणि ग्लास, काचेच्या वस्तू, डब्बे, बॉटल्स वापरणं सुरू करा घरी पण. कारण की तुम्ही बघितलं असेलच, इतक्यातच नवीन एक स्टडी आहे की जे मीठ असतं समुद्रातनं, जे मीठ काढल्या जातं, बनवल्या जातं समुद्राच्या पाण्यापासून, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्लास्टिकचे ट्रेसेस आढळून आलेले आहेत. आणि हे मीठ वर्षानुवर्ष खाल्ल्याने बऱ्याचशा भारतीय लोकांच्या रक्तामध्ये सुद्धा प्लास्टिकचा अंश दिसून आलेला आहे. ही इतक्यातली लेटेस्ट स्टडी आहे. तर ही गोष्ट टाळण्यासाठी घरातलं प्लास्टिक कमीत कमी वापरा. जिथे अगदी शक्य नाही तिथे मग स्टोरेजसाठी वापरायचं, पण गरम पदार्थ कधीच प्लास्टिकमध्ये ठेवायचे नाही. पाणी जेव्हा आपण वॉटर बॉटल ठेवतो प्लास्टिकची, तेव्हा ती उन्हाच्या संपर्कात येणार नाही, गरम होणार नाही, याची काळजी घ्यायची. अल्युमिनियम का? आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये आपले जे स्वातंत्र्य सेनानी होते सगळे, त्यांना अल्युमिनियमच्या प्लेट्स आणल्या होत्या ब्रिटिश लोकांनी. आणि पहिल्यांदा अल्युमिनियम भांड्यामध्ये ते आपल्याकडे इंट्रोड्यूस झालं होतं भारतामध्ये. हे का बरं? कारण अल्युमिनियमनी स्लो पॉइझनिंग होतं. तसंच जेव्हा आपण नॉनस्टिक वापरतो, तेव्हा त्याच्यावर जो नॉनस्टिक निघत असेल, त्याच्यावर 2-4 स्क्रॅचेस जरी आले, तरी त्या टेफ्लॉन कोटिंग मधनं कार्सिनोजेनिक पदार्थ बाहेर निघतात जेव्हा त्यांना आपण गरम करतो. तर जे डॅमेज झालेले असतात, हे सगळ्या डॅमेज झालेले असतात ते, आणि अल्युमिनियमचे जे कुकवेअर आहे, भांडी आहेत, ती आपल्या रोजच्या जेवणामधनं आपल्याला टाळायलाच हवी, बंदच करायला हवे. स्टेनलेस स्टील, ग्लास हे अतिशय चांगल्या गोष्टी आहेत वापरण्यासाठी. आपले सगळे जुने लोक, वाडवडील लोक स्टीलच वापरत होते. आताच लगेच आपण टप्परवेअर आलं की सगळेजण पटापट ते टप्परवेअर घेतो. ते प्लास्टिक इतकं चांगलं आहे की त्याला वर्षानुवर्ष काही होत नाही. अरे पण आपल्या स्टीललाही काही होत नव्हतं वर्षानुवर्ष. तर फॅशनच्या आहारी न जाता मी सगळ्यांना अपील करेल की प्लास्टिक आणि अल्युमिनियम तुमच्या रोजच्या खाण्यापिण्या, रोजच्या कुकिंग प्रॅक्टिसेस मधनं, रोजच्या फूड, तुम्ही जे अन्न ठेवता, स्टोअर करता, त्या सगळ्या ह्याच्यातून प्लास्टिकला तरी 100% काढून टाका. अल्युमिनियम तसंही खूप कमी वापरलं जातं. आणि हे सगळं करत असताना माइंड युअर हेल्थ, बी पॉझिटिव्ह हा सध्याचा मंत्र आहे. कारण तुम्ही याच्यासाठी रेग्युलर योगासनं, मेडिटेशन याची जोड खूप जरुरी असते. फूड फॉर्टिफिकेशन बद्दल मला वाटतं सांगितलं आहे की जिथे पण F+ दिसतो, तर आपल्या गव्हर्नमेंटने आता काय केलेलं आहे की जे तेल असतात त्यांच्यामध्ये जेव्हा ते रिफायनिंग होतं कुठलंही तेल, तेव्हा तेल रिफायनिंग करताना त्याच्यातल्या विटॅमिन्सचा लॉस होतो. म्हणून विटॅमिन A, D, E त्याच्यामध्ये ऍड करतात, त्याला फॉर्टिफिकेशन म्हणतात. फॅट सोल्युबल विटॅमिन्स त्याच्यामध्ये ऍड करतात, दुधामध्ये करतात. तर जेव्हाही तुम्ही काही खरेदी करता तेव्हा त्याच्यावर F+ हा ब्लू मधला साईन बघा, जरुरी आहे तो. आणि असे फॉर्टिफाईड ऑइल, दूध तर मिळतं सगळीकडे, तेल सुद्धा फॉर्टिफाईड मिळतं. सरकार आता आपल्याला गव्हाचं पीठ आणि तांदूळ सुद्धा फॉर्टिफाईड देणार आहे. मीठ सुद्धा डबल फॉर्टिफाईड मिळतं. म्हणजे आयोडीन तर आहेच त्याच्यात, प्लस त्याच्यामध्ये आयर्नचं फॉर्टिफिकेशन सुद्धा झालेलं आहे. 2-4 कंपनीज आहेत ज्या अशा मिठाचं प्रोडक्शन करतात, टाटा आणि पतंजली, या दोघांचं तर नक्कीच मिळतं. तर रोजच्या आपल्या सवयींमध्ये हे पण आपल्याला ऍड करणं जरुरी आहे की फॉर्टिफिकेटेड ज्या गोष्टी आहेत, तेल, मीठ आणि दूध, हे तर तुम्ही आजपासूनच सुरू करा, कारण ते अगदी रेडीली अवेलेबल आहे सगळीकडे. आणि म्हणून टेक होम मेसेज आपला आहे की प्रॉपर न्यूट्रिशन एज्युकेशन घ्यायला पाहिजे. आणि प्रॉपर न्यूट्रिशन एज्युकेशन का द्यायचं, तर लोकांनी
ईट राईट असलं पाहिजे. कमी खायला नको, जास्त खायला नको. न्यूट्रिशन एज्युकेशन दिल्यामुळे आपण बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आपल्या सरकारने सुद्धा त्याच्यावर भरपूर सारे ऍक्शन्स घेतलेले आहेत. खूप सारे प्रोग्राम्स घेतं. गावागावातनं, खेड्यापाड्यातनं, शाळांमधनं आपलं सरकार त्यांना खिचडी किंवा फळं द्यायचा. इवन बऱ्याचशा ठिकाणी उकडलेलं अंड सुद्धा सरकारकडून मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायला पाहिजे. आपली लाईफस्टाईल कशी आहे ती बघायला पाहिजे. लाईफस्टाईल याच्यासाठी की तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. न्यूट्रिशन एज्युकेशन आपण आता खूप जास्त बोललो त्याच्याबरोबर. आणि 9 तासांची झोप. आणि आजकाल पुन्हा आपल्या लाईफस्टाईल मध्ये एक महत्वाची गोष्ट आली आहे की टेन्शन, स्ट्रेस. तर तो सुद्धा मिनिमाइज करायला पाहिजे. तर कसं खायला पाहिजे, तर आपलं आयुष्य त्याच्यावर डिपेंड आहे. अशा हिशोबाने आपण जेवायला पाहिजे की आपली हेल्थ पुढे जाऊन आपलं आयुष्य नीट राहायला पाहिजे. आपल्याला कुठले रोग व्हायला नको, आपण अंथरुणावर पडून राहायला नको, कुठली आपल्याला डिफिशियन्सी व्हायला नको, आपली इम्युनिटी भरपूर वाढायला पाहिजे, ती चांगली असली पाहिजे. याच्यासाठी मला माहिती आहे की हा चेंज आहे, हा एका दिवसात होणार नाही. ही एक प्रोसेस आहे, ती आजच्या आज होणार नाही. पण जर आपण प्रयत्न करत राहिलो तर हे सगळे चेंजेस आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आणू शकतो. ईट युअर वे टू एक्सलन्स. थँक्यू. माइंडफुलनेस नॉट ओनली हील्स युअर माइंड बट ऑल्सो युअर बॉडी. म्हणजे कुठेतरी आपल्याला देवावरची श्रद्धा किंवा कुठल्या तरी गोष्टीवर एक विश्वास असायला हवा. त्याच्यामुळे आणि माइंडफुल असलं, कुठलीही गोष्ट विचार करून जर ती गोष्ट केली तर त्यांनी आपलं शरीरच नाही, आपलं मन सुद्धा हील व्हायला मदत होते आपल्याला. थँक्यू. कोणाला काही प्रश्न आहेत का? मला वाटतं थोडा जास्त वेळ लागला असेल तर मी सॉरी म्हणते संपदा मॅम आणि सीमा मॅम तुम्हाला. तुम्हाला 12:30 पर्यंत वेळ होता मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. 1.5 तास मग मी काही प्रश्न असतील तर आपण. खूप छान प्रेझेंटेशन होतं. म्हणजे मलाच आता तुमच्याकडे यायची गरज आहे असं लक्षात आलं स्वतःला. भेटायला जरूर येऊ. हो नक्की. आपण कधी. फार सुंदर प्रेझेंटेशन आणि खूप शांतपणाने तुम्ही सुंदर सांगितलं. हॅलो. ऍक्च्युली मॅडम हा इतका क्लिष्ट विषय आहे की खूप सगळ्या गोष्टी नाही घेऊ शकली मी मुलांच्या हिशोबाने. पण आपला जो एज ग्रुप होता त्यांच्या हिशोबाने आणि मागच्या लेक्चर्स मध्ये जो काही पोर्शन झाला होता तो स्किप करत मी सांगायचा प्रयत्न खूप केला. सुंदर मार्गदर्शन झालेलं. खूपच छान. इको होतं का माझा आवाज? थँक्यू. इको होतोय आता? व्यवस्थित येतोय आवाज माझा? ठीक आहे थोडं. हो थोडा आहे, थोडासा इको आहेच. खूप सुंदर मार्गदर्शन. हिपोक्रेट्सनी म्हणलंच आहे, फूड इज दॅट मेडिसिन आणि मेडिसिन इज दॅट फूड. आपल्या शरीरामध्ये अन्न हे अगदी औषधासारखं काम करतं. फक्त आपल्याला त्याचं शास्त्र कळलं पाहिजे आणि म्हणूनच पोषण शिक्षण हे आवश्यक आहे. आज डायटिशियन मीरा पिंगळे खडककर यांनी अतिशय सुंदर उद्बोधन केलं. खूप काही छोट्या छोट्या आपल्याला टिप्स सांगितल्या. खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात की हे खायचं तर कसं खाऊ, किती खाऊ. लोणच्याचं खूप सुंदर उदाहरण दिलं. प्रथिनांचंही सांगितलं. काही महत्वाचे मुद्दे सांगायचे झाले तर प्रथिनं कोणत्या प्रकारची खाल्ली पाहिजेत, जसं कॉम्बिनेशनमध्ये प्रथिनं घ्या असं आता मीरा मॅडमनी सांगितलं. तसंच फॅट्स वजन कमी करण्यासाठी जे फॅट्स म्हणजे तेल आणि तुपाचं एकदम बंद केले जातात तर तसं करू नका. प्रमाणामध्ये घेणं आवश्यक आहे आणि चांगली फॅट्स ओळखायला शिका, चांगली फॅट्स घ्या. विटॅमिन्स म्हणजे भाज्या आणि फळं ही सुद्धा खूप आवश्यक आहे. त्यामुळे ताटाचा अर्धा भाग आपला भरला आहे का याच्याकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. यांसारख्या अतिशय एकापेक्षा जास्त अनेकविध महत्त्वपूर्ण आणि अत्यंत उपयुक्त अशा टिप्स मीरा मॅडम यांनी आता सांगितल्या.
मॅडम तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. महिला महाविद्यालय आणि बीएमबी वाणिज्य जेएमटी कला जेजेपी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण घेतो आहोत, हा उपक्रम आपण घेतो आहोत. आणि आता तुम्ही जे सांगितलं की बदल हा एकदम होणार नाही, बरोबर, तर तसंच कुठेतरी आपलाही प्रयत्न आहे. सुरुवात होणं ही आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने हा उपक्रम ही सुद्धा कुठेतरी एक सुरुवात आहे. आणि त्यानिमित्ताने तज्ज्ञ मार्गदर्शक हे आभासी मंचावर आपल्याला छान मार्गदर्शन करत आहेत आणि हे आपल्याकडे रेकॉर्ड होत असल्यामुळे आपल्याला 24/7 विद्यार्थ्यांना याचा फायदा आहे. तर मॅडम तुमचे खूप खूप आभार. या पुढचं सत्र सुरू करण्यासाठी डॉक्टर संपदा नासेरी मॅडमकडे मी कार्यक्रमाचे सुपूर्द करते. डॉक्टर संपदा नासेरी मॅडम. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर सीमा पांडे. आत्ताचा पण एक अतिशय सुंदर एक व्याख्यान लेक्चर अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत ऐकलं. आणि यानंतर दुसरं जे आपलं सेशन होणार आहे ते आपलं फार महत्त्वाचं सेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल भाग जो आहे आपला 4th सेमिस्टरचा, तो प्रॅक्टिकल भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. आपण थिअरीमध्ये बोलतो असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला करायचं असतं, विद्यार्थिनींना ते करून बघायचं असतं. तर यासाठी मला महिला महाविद्यालयातल्या डॉक्टर क्षमा चव्हाण मॅडम शिवाय दुसरी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर आली नाही, त्यामुळे मी डॉक्टर क्षमा चव्हाण मॅडम इथे यांना आमंत्रित करते. डॉक्टर क्षमा चव्हाण या महिला महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभाग याच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट असून त्यांच्याजवळ 28 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे UG आणि PGला शिकवण्याचा. मॅडम MA MPhil BEd आणि PhD झालेलं आहे होम इकॉनॉमिक्समध्ये. मॅडमनी UGC स्पॉन्सर्ड एक मायनर रिसर्च प्रोजेक्ट सबमिट केला आहे. त्याचप्रमाणे 3 टेक्स्टबुक्स जे आहे मॅडमचे प्रकाशित झालेले आहेत. मॅडमचे रिसर्च पेपर जे पब्लिश झाले आहेत त्यात 6 इंटरनॅशनल असून 25 नॅशनल लेवलला रिसर्च पेपर मॅडमनी पब्लिश केला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर क्षमा चव्हाण या स्वयंसिद्धा या जर्नलच्या एडिटोरियल बोर्डमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर अधिक वेळ न घेता मी डॉक्टर क्षमा चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी आज जे आपल्याला 4th सेमिस्टरचं प्रॅक्टिकल आहे त्याबद्दलची माहिती प्रेझेंटेशन सादर करावे. डॉक्टर क्षमा चव्हाण. मॅडम स्क्रीन शेअर करते मी आधी. तत्पूर्वी माझ्या सर्व गृह अर्थशास्त्र विषयाच्या भगिनी प्राध्यापिका आणि विद्यार्थिनींनो, तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. तसंच VMB कॉलेज आणि महिला महाविद्यालय नंदनवन तर्फे जे आपण 1 वीक ICT बेस्ड टीचिंग लर्निंग पेडागॉजी चा जो आपण कार्यक्रम घेतो आहे 6 दिवसाचा, आणि त्यात मुख्य म्हणजे 4थ्या सेमिस्टर च्या विद्यार्थिनींसाठी आपला गृह अर्थशास्त्र किंवा न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स या विषयाचा प्रॅक्टिकलचा आपण अभ्यासक्रम इथे बघणार. मुख्य म्हणजे आपल्या विषयाचे मुख्य ऑब्जेक्टिव्ह जे आहेत की टू डेव्हलप मार्केटिंग अँड एंटरप्रिनरशिप स्किल इन एनहान्स एम्प्लॉयबिलिटी या उद्देशाला धरून आपला हा प्रॅक्टिकलचा भाग. खरं पाहता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये असं आपल्याला लक्षात येतं की 50 मार्क थेअरीला आणि 50 मार्क प्रॅक्टिकलला. आणि हे सगळं बघत असताना इतके सुंदर सगळ्यांचे थेअरीशी संबंधित जे व्याख्यान झाले किंवा त्यांचे PPT प्रेझेंटेशन झालं, पण मॅडमनी मला जेव्हा म्हटलं की मॅडम प्रॅक्टिकल संबंधी बोला, तर मलाही थोडासा विचार पडला की मॅडम मी काय सांगेल, पण मी माझ्या परीने प्रयत्न करते. काही त्रुटी राहिल्यास तुम्ही सगळ्या होम इकॉनॉमिक्सच्या सर्व प्राध्यापिका आहात, तर आपण मिळून त्याला नंतर तुमचे सजेशन्स मी त्यात समाविष्ट करेल. तर सिलेबसमध्ये जनरली आपल्या याच्यात पहिला पार्ट जो आहे तो आहे प्रिपरेशन ऑफ फॉलोइंग रेसिपीज, कॅल्क्युलेशन ऑफ कॅलरीज अँड प्रोटीन्स ऑफ प्रिपेअर्ड डिश. आता याच्यात आपल्याला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये टाइप्स ऑफ राईस दिलेले आहेत. व्हेजिटेबल पुलाव आहे, कर्ड राईस आहे, लेमन राईस आहे. आता खरं पाहता तर पुलावचेच प्रकार खूप आहेत. म्हणजे जर विचार केला आपण तसं लक्षात येईल की 100हून जास्त प्रकार आपल्याला पुलावचे बघायला मिळतील. कर्ड राईस पण वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, लेमन राईस पण वेगवेगळ्या पद्धतीने शिकवला जातो.
पण विद्यार्थिनींनो, तुम्हाला तुमच्या प्राध्यापकांतर्फे ज्या पद्धतीने शिकायला मिळालं असेल त्याच पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये द्यायचं असतं. आणि खरं पाहता आपण जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा लक्षात येतं की नाही, इथे या पद्धतीचं नको होतं. म्हणजे बाह्य परीक्षक म्हणून जेव्हा आपण जातो, म्हणून हा अभ्यासक्रम सुद्धा सगळ्यांसाठी सारखा असावा हे आपण सोमवारी बोलणारच. म्हणजे मला सुद्धा त्यात बोलायचं आहे, कारण सगळ्यांचं सारखं असावं. तर हा पहिला पार्ट आहे. यातला एकच प्रकार आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे 3 प्रकार जे भाताचे दिले त्यातला एक प्रकार आपल्याला शिकायचा आहे. आणि हा त्या त्या महाविद्यालयानुसार त्या विषयाच्या प्राध्यापिका ठरवू शकतात की त्यांनी कुठला प्रकार घ्यायचा आहे, तर विद्यार्थिनींना तशी माहिती मिळेल. सेकंड पार्ट आहे यात स्वीट्सचा. त्यात खवा पोळी आहे, करंजी आहे, सत्तूचे लाडू आहेत आणि गाजर हलवा आहे. पदार्थ तसे आपले सगळे कॉमनच आहे, पण विद्यार्थिनींना शिकण्याच्या दृष्टिकोनातनं त्यातनं न्यूट्रिएंट्स किती मिळतात, कसे काढायचे असतात, हा सगळा भाग घेताना स्वीट्स मध्ये मात्र विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये कुठेही पर्याय दिलेला नाहीये. एनी 2 किंवा एनी 1 किंवा एनी 3. तर इथे आपण स्वीट्स जे आहेत ते आपल्याला सगळेच शिकायचे आहे. त्यातच तिसरा पार्ट आहे इंडियन पिझ्झा, म्हणजे भारतीय पिझ्झाचा प्रकार, ज्याला आपण व्हेज थालीपीठ म्हणतो. आता व्हेज थालीपीठ सुद्धा आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने, पुन्हा प्रश्न तोच येतो की कुठल्या पद्धतीने आपण शिकतो आहोत, तर तुमचं रेकॉर्ड बुक सुद्धा त्या पद्धतीने असलं पाहिजे. मग आहे उत्तप्पम, हा जो आपला साऊथ इंडियन डिश आहे, तर इथे एनी 1 दिलाय. एक तर व्हेज थालीपीठ तुम्ही शिका किंवा उत्तप्पम शिका. तर कधी कधी थोडंसं असं वाटतं की काही ठिकाणी पदार्थ खूप जास्त आहे पण त्याला पर्याय नाहीये, आणि काही ठिकाणी पदार्थ कमी आहेत पण तिथे पर्याय दिलेला आहे. हा अभ्यासक्रमानंतर मग येतं आपल्याला तिसरा पार्ट आहे यात स्टार्टर्सचा. एनी 2 यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे. जसं हराभरा कबाब आहे, पनीर टिक्का आहे, कटलेट आहे, अप्पे आहे. तर हे सगळे प्रकार आपल्याला यातले 2 प्रकार शिकायचे आहे. कदाचित बऱ्याच विद्यार्थिनींचं हे सगळं शिकून झालेलं असेल असं मी गृहीत धरते. त्यानंतर चौथा पार्ट येतो या प्रिपरेशन आणि कॅलरीज आणि प्रोटीन्सचं कॅल्क्युलेशन ज्या पदार्थातनं आपल्याला काढायचं आहे, त्यात आहे पार्टी मेनू. तर पार्टी मेनू मध्ये पावभाजी आणि रगडा पॅटीस आहे. तर इथे मात्र हे आपल्याला दोन्ही पदार्थ घेणं आवश्यक आहे आणि तुम्हाला ते शिकणं पण तितकंच महत्वाचं आहे. तर प्रत्येकाची रेसिपी, प्रत्येकाची कृती, लागणारं साहित्य हे सगळं आपल्याला तुमच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारच आणि मिळालं असेल असं मी गृहीत धरते. यातला नंतरचा पॉइंट आहे ऍक्टिव्हिटी. पहिले सगळे पाहिले आपण कॅलरी प्रोटीन काढायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे, पोषण मूल्य काढायचं आहे, आणि आता सेकंड पार्ट जो आहे तो आहे ऍक्टिव्हिटीचा. आणि इथे खरा मुख्य उद्देश जो आहे आपल्या विषयाचा की डेव्हलप मार्केटिंग अँड एंटरप्रिनरशिप स्किल टू एनहान्स एम्प्लॉयबिलिटी. म्हणजे विद्यार्थिनींना या माध्यमातून किंवा या उपक्रमाद्वारे त्यांच्यामध्ये व्यवसाय गुण निर्माण करणं, स्वयं व्यवसायासाठी त्यांना प्रेरित करणं हा भाग महत्वाचा आहे. आणि विद्यार्थिनी जेव्हा स्वतः या उपक्रमामध्ये सामील होतील किंवा स्वतःहून त्या जेव्हा उपक्रमामध्ये सहभागी होतील तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी शिकायला मिळेल. आता इथे पण कॅन्टीन ऍक्टिव्हिटी तुम्ही शिकलेल्या पदार्थांना धरून तुम्हाला परिसरामध्ये म्हणा किंवा महाविद्यालयाच्या बाहेर एखाद्या ठिकाणी कुठे सोशल जागा असेल आणि आपल्या विभागाचा आपल्याला प्रचार करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही तिथे कॅन्टीन ऍक्टिव्हिटी राबवू शकता. याला 5 मार्क आहेत आणि हा उपक्रम राबवताना त्याचा अहवाल पण तुम्हाला लिहायचा असतो. आणि दुसरा आहे एंटरप्रिनरशिप ऍक्टिव्हिटी अर्न व्हाईल लर्न, म्हणजे शिकता शिकता कमवा. तर याच्यातले जे आहेत कोणतेही 2 पदार्थ तुम्हाला शिकायचे आहे. जसं पापड आहे, मसाले आहे, पिकल्स आहे, मेथकूट आहे, मसाला सुपारीचे प्रकार आहे, आवळ्याचे विविध प्रकार आहेत. तर आपण जेव्हा शिकतो तर फक्त पापडाचा एकच प्रकार शिकत नाही. मग आता आपण जर म्हटलं साधं की पापड नेमके किती प्रकारचे, तर उडद पापड आहे, मूग पापड आहे, तांदळाचेच विविध प्रकारचे पापड आहे, पळी पापड आहे, लाटून केलेले आहे, असे इतके प्रकार आहे की याला उपवासामध्ये जर कन्वर्ट केलं तर मग साबुदाण्याचे पापड आहे, साबुदाणा बटाटा मिक्स करून केलेले आहे, भगरीपासून तयार केलेले आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने शिकवता येतं, पण आपल्याला इथे कुठेतरी एक मर्यादा येते. आणि जे आपण शिकू किंवा जे तुम्ही विद्यार्थिनी शिकाल त्याचं मार्केटिंग तुम्हाला करायचं आहे. पण ते करत असताना तसंच मसाले सुद्धा, मसाले तिखट आणि हळद जर सोडली
तर इतर जे सगळे मसाले आहे, गरम मसाला आहे, गोडा मसाला आहे, पावभाजी मसाला आहे, छोले मसाला आहे, त्यानंतर मिसळचा मसाला आजकाल पुण्या साईडला, कोल्हापूर साईडला आपल्याला मिळतो, त्यानंतर चहा मसाला आहे. तर असे हे पण मसाले जर आपण यातले 2 किंवा 3 प्रकार जरी तुम्ही शिकलात आणि त्याचं तुम्ही व्यवस्थित पॅकिंग करून जर मार्केटिंग केलं, तर तो सुद्धा तुमचा तो व्यवसाय व्हायला वेळ लागणार नाही. असेच लोणच्यांचे प्रकार आहे. हिरव्या मिरचीचं लोणचं आहे, चिंचेचं लोणचं आहे, टोमॅटोचं लोणचं आहे, लिंबाचं आहे, गोड लोणचं आहे, तेलाचं आहे, साबूत मोहरी टाकलेलं आहे, बरेच प्रकार आहे. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये वेगळ्या पद्धतीने जे पिकल्स असतात, तर त्याही बाबींचा जर समावेश केला आणि त्यातला एखादा पदार्थ प्रोडक्ट जो आहे वेगळ्या पद्धतीचा, तो तुम्ही जर शिकायचा प्रयत्न केला किंवा शिकवल्या गेला, तर तो सुद्धा आपल्यासाठी एक ते त्यातलं स्किल फक्त डेव्हलप करून त्याच आपण एक मार्केटिंग तयार करू शकतो. मग मेथकूट सगळ्यांना माहितीये, मसाल्या सुपारीचे पण वेगवेगळे व्हेरिएशन किंवा वेगवेगळे फ्लेवर्ड आपण तयार करू शकतो आणि आवळ्याचे विविध पदार्थ, त्यातला इथे आपल्याला सिलेबसमध्ये आवळा कॅन्डी हा प्रकार दिलेला आहे, पण याच्या व्यतिरिक्त आवळ्याचे बरेच प्रकार तयार होतात. तर आता हे सगळं तुम्ही जेव्हा शिकाल, तर याचा एक रिपोर्ट पण तुम्हाला रेकॉर्ड बुक मध्ये लिहायचा असतो आणि त्याला वेगळे 5 मार्क असतात. आता हे 5 मार्क मिळवण्यासाठी तुमचा रिपोर्ट कसा असला पाहिजे, तर एक साधं मला जे सुचलं त्या पद्धतीने मी तुमच्यासाठी तयार केलं आणि मी मला विद्यार्थिनींना या पद्धतीने देते. कदाचित याही पेक्षा चांगलं मला इतर प्राध्यापकांकडनं मिळू शकेल. तर साधारण रिपोर्ट लिहिताना फॉर एक्झाम्पल पापड आपण जर तयार केले असतील, तर कुठल्याही एक प्रकारचा पापड तयार केला, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मी उडदा मुगाचे पापड असं गृहीत धरेल. एक छोटीशी सगळ्यात पहिले स्वयं व्यवसायाची छोटीशी इंट्रोडक्शन विद्यार्थिनींनी लिहिणं गरजेचं आहे. मग का म्हणून ही ऍक्टिव्हिटी आपण राबवतोय त्याचे उद्देश सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे. तर स्वयं व्यवसायाकरिता विद्यार्थिनींना प्रोत्साहित करणे, शिका आणि कमवा यावर विशेष भर देणं हा भाग महत्वाचा आहे. कारण त्यालाच धरून आपण हे 10 मार्क विद्यार्थिनींना देतो आहो आणि विद्यार्थिनी तुम्ही ते 10 मार्क तुमच्या हातात आहे, तर त्या पद्धतीने तुमचा रिपोर्ट तयार असला पाहिजे. मग आता केलेल्या उपक्रमाची माहिती मधल्या भागामध्ये तुम्हाला द्यायची आहे. मग हा उपक्रमाचा तुमचा कालावधी किती होता, म्हणजे साधारण तुम्हाला पापड बनवण्यासाठी किती कालावधी लागला, 2 दिवस लागले की 3 दिवस लागले, हा भाग महत्वाचा. त्यानंतर साहित्य तयार करणे, नंतर त्याची कॉस्ट काढणं, म्हणजे आणलेलं रॉ मटेरियल, नंतर मेहनत आणि टोटल वाहन खर्च वगैरे हे सगळं धरून जी किंमत आपण काढू, त्यानंतर किती पापड तयार झाले, किती किलो झाले, किंवा नगानुसार जर म्हटलं तर आपण 20-20चे पॅकेट्स तयार केले, तर या सगळ्यांची किंमत आपल्याला काढणं गरजेचं आहे आणि मग याला मार्केटिंग करायचं. तर इथे मार्केटिंग करत असताना आपल्याला हे बघायचं आहे की विद्यार्थिनींना हे आपल्याला काम देणं आहे की प्रत्येक विद्यार्थिनींनी कमीत कमी 3 ते 4 पॅकेट मार्केटमध्ये खपवायचेच आहे. आता खपवायचे म्हणजे आपल्या शेजारच्या काकूंना म्हणा किंवा कॉलेजमधल्या इतर स्टाफला तुम्ही तयार केलेला माल कसा आहे किंवा पापडाचे पॅकेट कसे आहे, आम्ही स्वतः केलं हे सांगायचं आणि त्याला तुम्ही मार्केटिंग करायचं. आणि ते जे पैसे तुम्हाला मिळतील ते तुमचे किंवा डिपार्टमेंटच्या फंड रेज मध्ये जाऊ शकतात. आणि यातनं तुम्हाला काय शिकायला मिळेल, तर विद्यार्थिनींना स्वयं व्यवसायाकरिता एक संधी मिळते. कारण स्वतःहून एकटं करण्यापेक्षा जेव्हा सुरुवातीला तुम्ही ग्रुपमध्ये कराल, तर तुम्हाला तो एक अनुभव तुमच्या जवळ असतो आणि सोबतच स्वयंव्यवसाय करण्याकरिता काय काय गोष्टी आवश्यक आहे त्याची पण माहिती तुम्हाला तिथे मिळू शकते. आणि असे हे टोटल 10 मार्क तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. आता इथे तर तुम्ही कॅन्टीन ऍक्टिव्हिटीचा आणि एंटरप्रेनर ऍक्टिव्हिटीचा आपण विचार केला, पण पदार्थाचं पोषण मूल्य काढायचं कसं, कारण रेकॉर्ड बुक लिहिणं गरजेचं आहे. त्या रेकॉर्ड बुकला सुद्धा 5 मार्क आहे तुम्हाला माहितीये. मग आता त्याचं कॅल्क्युलेशन करत असताना कॅलरीज आणि प्रोटीन्स काढायचे कसे, ते एक छोटसे मी 2 फक्त इथे उदाहरण घेतलेलं आहे की उत्तप्पम हा जर आपण घटक घेतला त्यात इतर भाज्या सगळ्या मिक्स होतात, पण मी त्या इथे सध्याच घेतलेलं नाही आहे, विद्यार्थिनींना समजावं म्हणून मी 2च इथे साहित्य घेतले. आता उदाहरणार्थ उत्तप्पम करण्यासाठी उडदाची डाळ जर आपण 50 ग्रॅम घेतली तर त्यातनं किती कॅलरीज मिळाल्या इथे दिसत आहे 173.5 आणि प्रथिने मिळाले 11.25. पण हे आले कसे हे जर आपल्याला बघायचं असेल तर
साधारण 100 ग्रॅम उडदाच्या डाळीमध्ये 347 कॅलरी असतात. आता हे कुठून काढलं, तर प्रत्येकी जवळ न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचं पुस्तक असणं गरजेचं आहे. तुमच्या कॉलेजमध्ये असेल, डिपार्टमेंटला असेल, पण शक्यतोवर पोषण मूल्याचं जे पुस्तक आहे, कसं काढायचं काय, त्याच्यात जे प्रमाण दिलेले असतात 100 ग्रॅम पदार्थांचे, ते प्रत्येक विद्यार्थिनी जवळ जर असेल ना, तर ते आपल्या आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते पुस्तक खूप उपयोगाचं पडतं. त्यानंतर आपल्याला काढायचं कुठलं आहे, तर 50 ग्रॅम उडदाच्या डाळी. तर काय करावं लागेल, तर साधारण 100 ग्रॅम उडदाच्या डाळीमध्ये जेवढ्या कॅलरीज आहे गुणीला 50 ग्रॅम, म्हणजे मला काढायचं आहे 50 ग्रॅम डाळीतनं किती कॅलरीज मिळतात ते. तर इथे मी तसं लिहिलं आणि भागीला 100. मग 347 गुणीला 50 भागीला 100, तर माझं उत्तर जे आलं ते आहे 173.5 कॅलरी. आता आपल्याला कॅलरी मिळाली, याच पद्धतीने तुम्हाला प्रथिनं काढायची आहे. म्हणजे काय, तर इथे कॅलरीच्या ऐवजी मी लिहील एकूण कॅलरी, आणि मग वजन तेवढंच आहे 50 ग्रॅम, मग तिथे प्रथिनांचं प्रमाण लिहायचं 100 ग्रॅम उडदाच्या डाळीतलं आणि भागीला 100. तर असं करत करत वर जे दिसतं आहे की उडदाच्या डाळीमध्ये 50 ग्रॅम उडदाची डाळ आहे तर 173.5 ग्रॅम कॅलरी आणि 11.25 ग्रॅम प्रथिनं मिळतात आहे. आणि तांदूळ 150 ग्रॅम घेतले, त्यात 517 कॅलरी मिळते आणि 10.2 ग्रॅम प्रथिनं मिळतात आहे. या पद्धतीने तुम्हाला पूर्ण न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू प्रत्येक पदार्थाची काढायची असते. आता साधारण ते काढलं, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू रफ मध्ये आपली काढून झाली, पण एक जनरल साधं सोप्या पद्धतीने आपलं रेकॉर्ड बुक कसं असावं किंवा आपली प्रात्यक्षिक कशी असावी हे मला विद्यार्थिनींना स्पेशली सांगायचं आहे. तर उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की मी खवापोळीचं एक उदाहरण घेतलं. साहित्य, लागणारं साहित्य अगदी एकाखाली एक, खूप वेडं तिरपं असं लिहिण्यापेक्षा सगळ्यांना वाचता येईल, आपल्या संबंधित प्राध्यापिकाला ते बघितल्याबरोबर लक्षात येईल. कारण काय असतं, अक्षर सगळ्यांची सारखी चांगली असतात असं मी म्हणणार नाही, पण चांगलं नसलं तरी त्याला व्यवस्थित नीटनेटकं लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर साहजिकच त्याचा जास्त चांगला इम्पॅक्ट होतो. तर उजव्या बाजूला बघा, खवापोळी, साहित्य, कृती हे सगळं दिलेलं आहे. आणि डाव्या बाजूला प्लेन पेज आपल्या रेकॉर्ड बुकचं किंवा प्रॅक्टिकल वहीचं असतं, त्याच्यावर पोषण मूल्य तक्ता कशाचा, तर खवापोळीचा. मग त्याचं पुन्हा प्रमाण आणि त्यातनं कॅलरी, प्रथिने, स्निग्धे, कर्बोदके. म्हणजे मला सवय पडली, मी एवढे पोषक घटक विद्यार्थिनींकडनं काढून घेते, पण विद्यापीठाच्या नियमानुसार तुम्हाला कॅलरी आणि प्रथिनच काढायची. आणि मग खाली आपण एक लिहू शकतो की वरील खवापोळीतून किंवा या पदार्थातनं खालील पोषक घटक प्राप्त होतात. ते जर व्यवस्थित लिहिलं गेलं तर परीक्षकाला खूप जास्त वेळ आपला खर्च करावा लागत नाही किंवा खूप कॅल्क्युलेट शोधत बसावं लागत नाही, आणि पटकन मुद्देसूद जी माहिती आपल्याला दाखवायची आहे रेकॉर्ड बुक मध्ये ती दाखवता येते. आता रेकॉर्ड बुक पण झालं असं मी गृहीत धरते. त्याच्यानंतर आपण जाऊ मेनू कार्डला. याला पण 5 मार्क आहे की जेव्हा आपण शेवटच्या स्लाइडवर जेव्हा येऊ तेव्हा असे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू कार्ड विद्यार्थिनींना तुम्ही करू शकता. मग आता ते पत्रिकेला उलट करून करता येईल, एखाद्या जाड कागदापासून करता येईल, पण या मेनू कार्ड मध्ये तुमचं वर मेनू कार्ड आणि आतल्या बाजूला नाव लिहिणं आवश्यक असतं. आणि एक बाजू जी आहे ती कोरी ठेवायची असते, कारण परीक्षेत कोणते 2 पदार्थ आपल्याला येईल ते माहिती नसतं. आणि जेव्हा परीक्षा प्रत्यक्ष होईल तेव्हा त्या मेनू कार्डवर तुम्हाला स्वतःला आलेले 2 पदार्थ लिहिणं गरजेचं असतं. आणि समजा वेळ मिळाला, 3 तासाचं प्रॅक्टिकल असतं, तर जो चार्ट छोटासा मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगितला होता, खाली जो दिलेला आहे की यातनं इतक्या कॅलरीज, इतके प्रथिने, इतके स्निग्धे मिळतात, तर ते आपण तिथे जर लिहिलं तर तुमचं प्रेझेंटेशन आणखी चांगलं होऊ शकतं. आता आहे खरी गंमत की 40 मार्क प्रॅक्टिकल परीक्षेचे आणि 10 मार्क इंटरनलचे. तर इथे मात्र जे प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ 2 डिशेस, तुम्हाला 2 डिशेस तयार करायच्या आहेत. आता या 2 डिशेस कोणत्या येतील हे माहिती नाही. एक गोड, एक तिखट येऊ शकतो पदार्थ, किंवा दोन्ही तिखट पदार्थ येऊ शकतात, किंवा दोन्ही एखाद्या वेळेस गोड पदार्थ येऊ शकतात. आणि पदार्थ बनवणे आणि त्याचं प्रेझेंटेशन याला जवळजवळ 15 मार्क तुमच्या हातात आहे. वर्षभर आपण जे करतो आहे ते तर तुम्ही करतच आहात, पण प्रत्यक्ष 3 तासामध्ये तुमच्या हातातले जे मार्क आहेत ते इथे जे दिसतात आहेत ते. कारण 2 पदार्थ आल्यानंतर बनवताना काय होतं की तुम्हाला 2 पदार्थ बनवायला दिले, पण ते दिल्यानंतर एखाद्या वेळेस घाईघाईत, कारण रेग्युलर नसणाऱ्या विद्यार्थिनी
बरेचदा असतात. मग मॅडम हा कसा करायचा वेळेवर विचारतील. खूपदा असं होतं की तुझं आणि माझं सारखेच पदार्थ आले का मग आपण सोबत करू, आणि अशा वेळेस जी चांगलं करणारी असते ना तिचे पण मार्क कमी व्हायचे चान्सेस असतात. शक्यतोवर विद्यार्थिनींनी प्रामाणिकपणे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचं पुस्तक असेल, कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं असेल तर त्यांना या कुठल्या याची गरजच पडत नाही. पण आपले पदार्थ तसे बरेच साधे आहे, सोपे आहे की तुम्ही घरी पण करू शकता. इन केस काही कारणास्तव अनुपस्थित असल्या प्रात्यक्षिकासाठी आपण घरी सुद्धा बघू शकतो. आता हे 2 पदार्थ बनवल्यानंतर दोन्ही पदार्थाचं प्रेझेंटेशन तुम्हाला महत्वाचं आहे आणि त्याला आहे 15 मार्क. चुकून मीठ विसरायचं नाही, चुकून एखादा गोड पदार्थ असेल साखर विसरायचं नाही. कधी कधी असं होतं की गोड पदार्थामध्ये खूप मोठी कोथिंबीर विद्यार्थ्यांनी टाकून देतात, करंजीला कोथिंबीरीने डेकोरेट करून टाकतात, एखाद्या तिखट पदार्थामध्ये खूप मोठे काजूच डेकोरेशन करून टाकतात. तर असं नाही करायचं, अगदी साधं सोपं निदान जे पदार्थ केले आहेत त्याला फक्त व्यवस्थित मांडा. त्याच्यासोबत तुम्हाला ग्लास ठेवायचा असतो, पोस्टर ठेवायचं असतं, पेपर नॅपकिन ठेवायचा असतो, चमचा ठेवायचा असतो, काटे ठेवायचे असतात, हा सगळा भाग. हे 15 मार्क तुमच्या हातात आहे. तुम्ही 2 डिशेस तुम्हाला परीक्षेमध्ये करायचे. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ कॅलरी आणि प्रोटीन ऑफ प्रिपेड डिशेस. जे 2 पदार्थ तुम्हाला येतील त्याचं तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन काढायचं आहे किंवा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काढायची आहे असं आपण म्हणू. काय काढायचं आहे तर कॅलरी आणि प्रथिनच काढायची. मग आता हे काढत असताना सेम रेकॉर्ड बुक मध्ये जसं आपण, मी पुन्हा मागे जाते, इथे रेकॉर्ड बुक मध्ये आपण पूर्ण कृती लिहिली तर परीक्षेमध्ये पूर्ण कृती लिहायची गरज नाही, कारण तुम्ही हा पदार्थ आधीच शिकलेल्या आहात, तुम्हाला माहिती आहे की कसा करायचा आहे. इथे फक्त साहित्य लिहायचं, पदार्थाचं नाव लिहायचं विद्यापीठाच्या आन्सर शीट वर उजव्या बाजूला, आणि त्यानंतर पुन्हा आन्सर शीटच्या डाव्या बाजूला तुम्हाला जसा आपण हा इथे तक्ता तुम्ही बघत आहात याच पद्धतीने तक्ता तयार करायचा आणि तो पेन्सिलीने करा. एखाद्या वेळेस तुमच्या असं लक्षात आलं की माझं कुठेतरी चुकलं तर तुम्हाला ते खोडता येऊ शकतं. तर हा भाग लक्षात ठेवून आपल्याला कॅलरीज आणि प्रोटीन्स काढायचे आहेत. आता हे काढल्यानंतर आठवणीने प्रत्येक ठिकाणी त्याचं युनिट लिहिणं महत्वाचं आहे. कॅलरी कशात मोजतो तर KCAL त्याच्या पुढे लिहिणं गरजेचं आहे. प्रथिने आपण कशात मोजतो तर ते ग्रॅम मध्ये लिहिणं गरजेचं आहे. हे युनिट जर लिहिले नाही ना तर पटकन तुमचे मार्क कमी होतात. खूप चांगलं केलं असेल पण थोड्याशासाठी जर आपले युनिट तर 1-2 मार्क तुमचे मायनस होऊन जातील, तर तसं होऊ देऊ नका. म्हणजे 15 आणि कॅल्क्युलेशन ऑफ कॅलरी अँड प्रोटीन्स याचे 10 मार्क, 25 मार्क तुमच्या हातात आहे. गोंधळ करायचा नाही, शांततेने करायचं. प्रॅक्टिकल करत असताना तुम्ही ऍप्रन घातला पाहिजे, तुमचे केस व्यवस्थित बांधले असले पाहिजे. बरेचदा लॅबोरेटरीमध्ये मगाशी जसं म्हटलं की सोबत सोबत पदार्थ करतात. साधं उदाहरण घेतलं की उत्तप्पम आला, तुझा माझा सारखा, एकत्रच सगळं केलं, टेस्ट सारखी येते, टेक्स्चर सारखं येतं आणि विद्यार्थिनींना ते कळत नाही. पण परीक्षक जे आहेत त्यांना माहिती असतं की त्यांच्या याच्यात जे सोबत केलेलं असल्यामुळे यांचं दोघींनी सारखं केलं म्हणून जिला चांगलं जरी असेल ना एखादीचं तिचे मार्क मायनस होऊ शकतात. म्हणून ही चूक करू नका. आतापर्यंत लॉकडाऊन मध्ये तुमचं मागच्या वेळेसचं प्रॅक्टिकल ऑनलाईन झालं, तुम्हाला हे माहिती नाही म्हणून उलट मला असं वाटतं आयोजकांनी ही चांगली संधी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे की आता ऑफलाईन मध्ये जर प्रॅक्टिकल परीक्षा झाल्या तर कुठल्या पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं. आणि नंतर आहे 5 मार्काचा व्हायवा. आता व्हायवा म्हटलं की खूप विद्यार्थिनी घाबरतात, कारण हा व्हायवा ऑल ओव्हर थेअरीवर असतो. म्हणजे आतापर्यंत 4 तारखेपासून जे जे काही तुम्ही ऐकलं, तुम्ही तुमच्याजवळ काही नोट्स काढून ठेवल्या असाल किंवा तुम्हाला अभ्यासक्रम शिकवत असताना तुमच्याजवळ तशा सगळ्या नोट्स असतील, तर त्या सगळ्यांना तुम्हाला वाचून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी यावं लागतं. का म्हणून तर जनरली आपल्याला असं लक्षात येतं की 5 मार्काच्या व्हायवामध्ये कुठलाही प्राध्यापक, कुठलेही बाह्य परीक्षक जे येतील तर ते तुम्हाला एक 5-6 प्रश्न विचारतील. कधी कधी काय होतं विद्यार्थिनी बोलत नाही, हे आम्हाला पण माहितीये, सगळ्या माझ्या प्राध्यापक भगिनींना पण माहितीये. पण तरीही बेसिक तुला निदान कोणते 2 पदार्थ आले, त्यातनं कोणते किती कॅलरीज किती प्रोटीन्स मिळतात, किंवा जो थेअरीचा भाग आहे की अन्न संरक्षणाचे प्रकार कोणते म्हणजे थेअरीचा भाग पुन्हा आला, किंवा एंटरप्रिनर ऍक्टिव्हिटी तुम्ही काय राबवली, तर कुठलेही जरी प्रश्न विचारले
ते ऑल ओव्हर थेअरीचे असो की तुमच्या प्रॅक्टिकलशी संबंधित असो, तुम्ही जर बोलल्या तुम्हाला नक्कीच त्याचे खूप चांगले मिळू शकतात. नंतर मेनू कार्डचं मी आधीच सांगितलं की मेनू कार्ड तुम्हाला इथे पदार्थासोबत ठेवणं गरजेचं आहे. ते जर नाही ठेवलं तर तुमचे 5 मार्क पटकन मायनस होतील. तसं होऊ देऊ नका. आणि आम्हा सगळ्या प्राध्यापकांच्या हातात किती मार्क आहे, तर 5 मार्क. जे रेकॉर्ड बुक तुम्ही वर्षभर केलेलं आहे, त्यात तुम्ही पूर्ण कॅन्टीन ऍक्टिव्हिटीची माहिती लिहिलेली आहे, रिपोर्ट लिहिलेला आहे, किंवा एंटरप्रिनर रिलेटेड स्किल डेव्हलपमेंटशी संबंधित ऍक्टिव्हिटी केली असेल, तो रिपोर्ट लिहिला असेल, तर ते सगळं जरी असलं तरी हे 5 मार्क केवळ इंटरनल एक्झामिनरच्या हातात असतात, म्हणजे संबंधित प्राध्यापकांच्या. बाकी सगळं तुमच्या हातात आहे. म्हणून हे मार्क कुठेही तुमचे जाऊ द्यायचे नाही आणि त्या पद्धतीनेच तुम्ही तुमची तयारी करायची. मग डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्सचे इथे जे आहे कॅन्टीन ऍक्टिव्हिटी जी तुम्ही केली, तुम्ही सगळं व्यवस्थित पार पाडलंय, त्याचा रिपोर्ट लिहिला आहे, त्याला 5 मार्क आहे आणि रेकॉर्ड बुकचे 5 मार्क. याला धरून 10 मार्क आम्ही आमच्याकडनं देऊ. जनरली विद्यार्थिनींचं नुकसान होत नाही, पण रेग्युलर विद्यार्थिनी असतील, त्यांनी मन लावून पूर्ण वर्षभर काम केलेलं असेल, तर त्या विद्यार्थिनीला खूप चांगले मार्क्स मिळतात, हे आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून तुमचं रेकॉर्ड बुक चांगलं लिहा. त्यानंतर रेकॉर्ड बुक लिहिल्यानंतर तर प्रत्येक वेळेस तुमच्या टीचरशी संबंध साधून तुम्ही त्यांच्याकडनं ते तपासून घ्या. कॅल्क्युलेशन रफ मध्ये काढलेले असतील तर ते चेक करून घ्या ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये की सगळ्यांचं सारखं आलं की नाही. पण फक्त छापाछापी करू नका. अगदी सोप्या भाषेत तुमच्या लेवलला उतरून मी म्हणते आहे की एक विद्यार्थिनी प्रामाणिकपणे कॅल्क्युलेशन करते, पण तिचं बघून मग सगळ्या रेकॉर्ड बुक लिहितात. त्यांना ते लक्षात येत नाही की आपण नेमकं कॅल्क्युलेशन किंवा व्हॅल्यू कशी काढली. म्हणून बेसिक कन्सेप्ट जर तुमची आधीच क्लिअर असेल तर वेळेवर परीक्षेच्या वेळी रेकॉर्ड बुक बघायची पण गरज पडत नाही. तुमच्याजवळ न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचं बुक असतं, तुमच्याजवळ तुमचा कॅल्क्युलेटर किंवा तुमचा मोबाईल असतो आणि तुम्हाला जर ते सूत्र माहिती असेल की आपण काढायचं कसं, तर मात्र तुम्हाला कोणालाही कोणाची मदत पण घ्यायची गरज पडत नाही, कारण तुम्हाला ते माहिती आहे की कसं काढायचं आहे. समजा 100मध्ये आपल्याला 5 ग्रॅमचं काढायचं असेल तर आपण काय करू की एखाद्या पदार्था मागे जाते मी, फॉर एक्झाम्पल पुन्हा इथे की एखादा पदार्थ घेतला आपण, फॉर एक्झाम्पल साखर घेतली. साखरेमध्ये आपण इथे बघतोय आहे की 100 ग्रॅम साखरेमध्ये 398 कॅलरी आहे. पण आपल्याला 20 ग्रॅम साखरेची करायची असेल तर काय करायचं, पटकन भागीला 5 करायचे. हे काही फंडे लक्षात ठेवा की 100ला 20 म्हणजे 5वा भाग, भागीला 5 केलं म्हणजे मी जसं मागे सांगितलं सूत्रामध्ये, असं सूत्रामध्ये जायची गरज पण पडत नाही. त्यानंतर 10 ग्रॅमचं काढायचं असेल तर भागीला 10 करायचं. मग ते कॅलरी असो, प्रथिन असो, कर्बोदके असो की अजून कुठले स्निग्ध असो. 5 ग्रॅमचं असेल तर भागीला 20 करायचं, म्हणजे तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागणार नाही. पण जिथे 32 ग्रॅम आहे, 35 ग्रॅम आहे, अशा वेळेस थोडासा विचार पडतो. मग मात्र आपण सूत्रामध्ये त्याला टाकून त्याची कॅलरीज असो, प्रथिन असो, स्निग्ध असो की कर्बोदके असो ते आपण काढू शकतो. तर असा हा पूर्ण थेअरीचा जो भाग आहे, त्याच्या व्यतिरिक्त हा प्रॅक्टिकलचा भाग आहे. तर याचा उपयोग आपण आपल्या स्वतःच्या विकासासाठी म्हणजे मार्क चांगले घेण्यासाठी तुम्हाला करायचा आहे. तर एक फक्त सांगते की इथे जे आहे प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ 2 डिशेसचं जे आहे तुम्ही सगळं कराल, पण जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही ठेवाल इथे टेबलवर अरेंज कराल तर तिथे मात्र तो पदार्थ तुमचा त्या पद्धतीचा आहे की नाही हे बघितलं जातं. आता उदाहरणार्थ करंजी आपण जर घेतली तर करंजीला रवा मैदा किंवा मैदा टाकून, अर्थात पुन्हा त्या प्राध्यापकांनी जसं शिकवलं असेल त्या पद्धतीनेच विद्यार्थिनी करतील आणि त्या आम्हाला पण एक्सेप्ट करावं लागतं. ठीक आहे. मग आता करंजी कशी असते तर खुसखुशीत झाली पाहिजे, वरची पाती छान इझिली म्हणजे फुटली पाहिजे, त्याच्यात मोहन किती टाकायचं, तर हा सगळा भाग महत्वाचा आहे. नाही तर एक म्हणजे बरेचदा असं होतं की करंजी केली आणि प्राध्यापक वर्ग जेव्हा त्याचं टेस्टिंग करतात तेव्हा त्याचं टेक्स्चर मध्ये जातो हा भाग. टेक्स्चर कसं आहे त्या करंजीचं, तर ती मग शेवटी कुठेतरी लाटण्याने किंवा यांनी फोडावी लागेल, ही वेळ यायला नको. लाडू सुद्धा कधी कधी इतके कडक होऊन जातात की ते हाताने तुटत नाही किंवा फुटत नाही.
आणि मग कुठेतरी आपल्याला ते बेलणं किंवा लाटणं वापरावं लागेल किंवा एखाद्या वेळेस खलबत्ताच आणावं लागेल, अशी पण वेळ यायला नको. म्हणून पदार्थ कोणता आहे तो बघून त्याला त्याच पद्धतीचं त्याचं टेक्स्चर असलं पाहिजे. साधं उदाहरण आहे, ढोकळा असेल तर तो स्पॉन्जी असला पाहिजे, केक असेल तर स्पॉन्जी असली पाहिजे. हे टेक्स्चरच्या बाबतीत झालं. नंतर चव, पदार्थाची चव पण महत्वाची आहे. जो पदार्थ तुम्हाला करायला आला तो तिखट आहे की गोड आहे. म्हणून मगाशी मी म्हटलं होतं की गोड पदार्थ असेल आणि घाईघाईत आपण टेन्शन मध्ये त्याच्यात चुकून पटकन काहीतरी मीठ टाकल्या गेलं तर तो जो सातूचा लाडू असेल किंवा रव्याचा लाडू असेल तर त्यामध्ये तुमच्या त्या गोड पदार्थाची टेस्ट जी आहे ती मिठामुळे बदलली. म्हणजे काय झालं, प्रेझेंटेशन मध्ये काय काय पाहिलं, टेक्स्चर झालं, चव झालं. आता रंग, रंग पण तितकाच महत्वाचा आहे. तर रंग बघत असताना जसं पावभाजी कलरफुल दिसते तर तसं तो रंग आला पाहिजे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आता आपल्याला पुरणाची पोळी नाही, काय खवा पोळी आहे, तर खवा पोळीची पाती पण तशी ती मोहन घालून तुम्ही करून तेव्हा ती सहज तुटेल अशा पद्धतीची असली पाहिजे. पण रंग म्हणजे काय, त्या खवा पोळीला जर जाळून टाकलं तर ती करपल्यासारखी दिसेल तर त्याला मार्क्स मिळणार नाही. व्हेजिटेबल पराठे पण तसेच, की तुम्ही कुठल्या पद्धतीने करता, इझिली तुटले पाहिजे, सॉफ्ट असले पाहिजे. आणि प्रेझेंट करताना फक्त पराठा करून प्लेटमध्ये ठेवून चालेल का, नाही. तर त्याच्यासोबत तुम्हाला मुख्य म्हणजे चटण्या किंवा काय सॉस आहे काहीतरी त्याच्यासोबत देणं गरजेचं आहे. आणि थोडीशी कुठेतरी सॅलड. आता आधीच्या सिलेबसमध्ये खूप आधी सॅलड डेकोरेशन असायचं की एक छोटीशी सॅलड तरी विद्यार्थ्यांनी करावी. पण आता सिलेबसमध्ये कुठेही तसं नाही आहे. पण तरीही कोणाला आपण पदार्थ प्रेझेंट करतो तर एक छोटंसं काही स्लाइसेस किंवा तुम्हाला ज्या काही छोट्या छोट्या पद्धतीने करता येत असतील तर अशी एक छोटीशी सॅलड त्याच्यासोबत ठेवावी. पेपर नॅपकिन पण तितकाच महत्वाचा आहे तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये. पाणी महत्वाचं आहे. खूपदा असं होतं की ठसका लागतो आणि मग वेळेवर एक्सटर्नलला विचार करावा लागतो की पाणी कुठे आहे किंवा आहे. मग आपणच आपल्याला जर मार्क मिळवायचे असतील तर या पद्धतीने सगळी सोय करणं गरजेचं आहे. म्हणजे रंग पाहिला, चव पाहिली, टेक्स्चर पाहिलं आहे ना, आणि ओव्हरऑल तुम्ही त्याला मांडलं कसं हे पण तितकंच महत्वाचं आहे. तर हे जेव्हा तुम्ही व्यवस्थित कराल, सोबत पाण्याचा ग्लास ठेवाल, विथ कोस्टर ठेवाल, हे सगळं जरी झालं तरी उन्हाळ्याच्या दिवसात आता आपल्या प्रॅक्टिकल परीक्षा येतील तर पदार्थ पंख्याच्या या वाऱ्यामुळे म्हणा किंवा गरमीमुळे म्हणा लवकर वाळतात, वातड यायला लागतात. तर अशा वेळेस त्याला झाकून ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे. आता सिल्वर फॉईल मध्ये जर आपण काही पदार्थ झाकून ठेवू शकतो, पण मग तुमचं प्रेझेंटेशन दिसत नाही, तुम्ही कसं कलरफुल मांडलं आहे ते दिसत नाही. खाली एखादी मॅट टाका, त्याच्यावर तुमचा पदार्थ ठेवा, काटा चमचा असेल तो ठेवा, पेपर नॅपकिन ठेवा. हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे. पेपर नॅपकिन नसेल तर एक साधा कॉटनचा रुमाल सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता है ना. तर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. आम्ही आमच्याकडनं देतोच आहोत की कुठल्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. आणि मगाशी जसं म्हटलं की आन्सर शीट मध्ये तुम्हाला कॅलरी प्रोटीन्स काढायचे आहे. व्हायवा तुमचा ऑल ओव्हर थेअरीवर होणार, मेनू कार्ड तुम्हाला त्याच्यासोबत ठेवणंच आहे आणि रेकॉर्ड बुक तुमचं दुसरीकडे सबमिट केलेले असतात. तर हा सगळा भाग तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. कॅन्टीन ऍक्टिव्हिटी आणि रेकॉर्ड बुकचे मार्क टीचरच्या हातात असतात, उरलेले 40 मार्क तुमच्या हातात असतात. ठीक. आता इथे एक व्हिडिओ मी तयार केला होता पण तो दिसतो की नाही शेअर करायचा प्रयत्न करते. तेव्हा मॅडमला मी ते पाठवलं होतं. जे मी सांगितलं आहे आता तेच थोडं बहुत त्यात आहे. आणि विद्यार्थिनींसाठी काल हे थोडस मी मला असं वाटतं ऐकू येतंय का मॅडम? येतंय मॅडम, ऐकू येतंय. नाही तिथलं तुम्ही बोलता नाही पण तुम्ही सोबत बोला ना, ते नाही ऐकू येत. माझा व्हिडिओ मध्ये ऐकत असेल तर मला नाही बोलायचं नाही, आहे. व्हिडिओतलं नाही येत. तर हाच व्हिडिओ जे मी बोलले आहे ना आता थोडस तेच आहे की मेनू कार्ड कसे करायचे. त्यानंतर आता येतोय थोडा आवाज, थोडासा आला. येतोय मॅडम. ओके. बारीक आवाज आहे पण बाकी कळतंय म्हणजे
ठीक आहे. या पद्धतीने मी विद्यार्थिनींना समजावं म्हणून काल हे सगळं थोडंसं तयार केलं आणि मेनू कार्ड पण तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने खूप वेगवेगळ्या पद्धतीचे करू शकतात. तर मला असं वाटतं की प्रॅक्टिकल मध्ये अजून काही सांगायचं असेल तर मी तर हा एक व्हिडिओ होता. एक मला लोणच्यांचा पण टाकायचा होता, पण तो माझा आता राहून गेला की आवळ्याचेच विविध पदार्थ आपण किती करू शकतो आणि तो सुद्धा एक आपला स्वयं व्यवसायासाठी होऊ शकतो. तर इथे मी काही फोटो घेतलेले आहे. तर ते फोटो तुम्ही बघू शकता. इथे मेनू कार्ड जो आहे हा वेगळ्या पद्धतीचा आहे, तिथे वेगळ्या पद्धतीचा आहे. तर अगदी साध्या पद्धतीने मी मांडलेला आहे, पण याला आणखी चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त चुकून पुलावमध्ये खूप मोठे गोड पदार्थ किंवा काय म्हणतात त्याला चेरी वगैरे विद्यार्थिनींना असते आवड की लाल रंगाची त्या पुलावामध्ये चेरीज पसरवून देतील. तर तसं नाही. पदार्थ कोणता आहे, तो तिखट आहे, खारट आहे की गोड आहे, याला लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे. महत्वाचं आहे तुम्ही पदार्थ कसा केला, त्याच्यानंतर मेनू कार्ड ठेवला आहे की नाही, पाण्याचा ग्लास विथ कोस्टर ठेवला आहे की नाही, आणि खाण्यासाठी आता एखादा पदार्थ कटलेट सारखा असेल तर तिथे चमच्यासोबत तुम्हाला काटा पण ठेवणं गरजेचं आहे, जे इथे दिसत आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमचे पूर्ण प्रॅक्टिकल परीक्षेची तयारी करा, पूर्ण प्रात्यक्षिक करा आणि याचं असेसमेंट कसं होतं हे जे मी तुम्हाला सांगितलं, तर नक्कीच तुम्ही तुमच्या या पूर्ण चौथ्या सेमिस्टरच्या आपल्या विषयाच्या या उपक्रमामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. तर इथे मला असं वाटतं की हे आवळ्याचे प्रोडक्ट आहे काही, पण फक्त त्याचा म्हणजे फोटोच मी इथे टाकलेला आहे. याच्यात आम्ही खूप आवळा कॅन्डी घेतला होता, आवळा सुपारी घेतलं होतं, आवळा पाचक घेतला होता, आवळ्याचा मुरब्बा घेतला होता, आवळ्याचा जॅम घेतला होता. तर हे सगळे प्रकार विद्यार्थिनींना आम्ही वर्कशॉपच्या माध्यमातून शिकवलं. वर्कशॉप म्हणण्यापेक्षा एंटरप्रेन्युअर सेलच्या अंडरच, आणि मग विद्यार्थिनींनी त्याचा रिपोर्ट तयार केला होता. तर या पद्धतीने विद्यार्थिनींनो तुम्ही सुद्धा घरी सुद्धा करू शकता. स्थानिक किंवा लोकल पदार्थ जे तुमच्या जवळ जास्तीत जास्त उपलब्ध असेल तर त्याचे सॉसेस आहेत किंवा जाम आहे किंवा जेली आहे, असे पदार्थ करून तुम्ही नक्कीच स्वयं व्यवसाय करू शकाल. आणि आपला विषयच असा आहे मुळात की स्वयं व्यवसायाला प्रेरित करणं, आणि आम्ही प्रेरित केल्यानंतर तुम्ही त्याला किती आत्मसात करता आणि किती स्वतःला आणखी पुढे नेता हे तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर असं जे आपण म्हणतो, तर प्रयत्न जर केले तर नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मी थांबते, कारण याच्या व्यतिरिक्त मी अजून खूप काही सांगू शकत नाही. मला जे जे सुचलं ते मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण उपस्थित सर्व प्राध्यापकांना मला म्हणजे एक आग्रहाची विनंती आहे की अजून माझं काही राहिलं असेल तर त्यांनी पण इथे ते शेअर करू शकतात. धन्यवाद मॅडम. विद्यार्थिनी हॅलो, हा बोला मॅडम. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर असं आपलं प्रेझेंटेशन होतं. विद्यार्थिनी असतील तर थोडं काही विचारायचं तर प्लॅटफॉर्म ओपन आहे. अगदी जे प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. कारण जसं मॅडमनी सांगितलं, हा थोडा 2 वर्ष नॉर्मल मध्ये आपलं अतिशय चांगले सगळ्या कॉलेजमध्ये व्यवस्थित प्रॅक्टिकल्स होतात, पण या 2 वर्षाच्या कालावधीत बऱ्याचशा विद्यार्थिनींना माहितीच नाही आहे की काय आणि कसं केलं जातं. तर त्या अगदी मनात काही पण आलं असेल तर त्या इथे विचारू शकतात. कारण या वेळेला आता प्रॅक्टिकल्स ऑफलाईन होणार आहेत सगळे. तर थोडं तुम्हाला बघावं म्हणून त्यांनी एवढं मेहनत घेतली, व्हिडिओ दाखवला आणि वस्तू बनवले, खाद्यपदार्थ बनवले. तर काही असतील मुलींना डाऊट तर त्यांनी विचारावं माईक ऑन करून. कारण हे सगळं तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी केलेलं आहे हे सगळं. आहेत कोणाला प्रश्न? मला वाटतं की हा बोला मॅडम. नाही तेच म्हटलं, कारण याच्यात असं म्हणजे प्रयत्न केला मी माझ्याकडनं सगळ्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे सगळं सांगायचं. पण अजून काही म्हणजे प्राध्यापक वर्गांना जर काही सजेशन असेल तर आपण ते पण घ्यायला हरकत नाही, माझ्याकडनं काही राहून गेलं असेल तर. मला वाटतं आपला हे सगळा मोठा विषय मोठा आहे, आपल्या छोट्या छोट्या हे सगळं
राहीलच. आपण एक प्रश्नावली बनवणार आहोत आणि त्याच्यातून काही सजेशन्स घेणार आहोत सगळ्या प्राध्यापकांकडनं आणि शेवटच्या दिवशी जे आपला समारोपीय राहणार आहे त्यात आपण सिलेबस कसं बदलू शकतो का, कशी आवश्यकता आहे का बदलायची. मग त्याच्यात प्रॅक्टिकलचा पण मोठा भाग असेल की लोकांनी सगळ्या फॅकल्टी मेंबर्सनी आपले सजेशन्स द्यावे. टेक्स्टमध्ये पण देऊ शकतात आणि आपण त्याची चर्चा जी आहे शेवटच्या दिवशी पॅनल डिस्कशन मध्ये नक्कीच करू. आणि त्याचा उद्देश हाच राहणार आहे की आपलं सिलेबस जे आहे ते चांगल्या म्हणजे नवीन जसं अर्न व्हाईल लर्न किंवा विद्यार्थी आपलं स्वतःचा काही व्यवसाय सुरू करतील असं काही होऊ शकेल का याचा आपला प्रयत्न आहे. तर मला वाटतं की आपण इथे आलात आणि आपण खूप छान प्रयत्न केला कारण प्रॅक्टिकलचं थेअरीचं सांगणं तसं सोपं असतं आणि प्रॅक्टिकलचं करूनही दाखवायला तुम्ही बऱ्याचशा डिशेस करून दाखवल्या, प्रेझेंटेशन्स दाखवले, तुम्ही मेनू कार्ड दाखवलं, जे खास विशेषतः या 2 वर्षातल्या विद्यार्थिनींना याची कल्पना नाही आहे. जेव्हा आपलं नियमित सुरू राहायचं आपण या सगळ्या वस्तू दाखवतो, मुलींना करायला लावतो. पण त्याचा हा नक्कीच फायदा जो आहे विद्यार्थिनींना होईल. काही प्राध्यापक सुद्धा नव्याने जॉईन झालेले असतात आपल्या नोकरीमध्ये. त्यांना पण हे अतिशय चांगलं मार्गदर्शन आज आपल्याद्वारे प्राप्त झालं. आपण आमच्या माईक प्लीज माईक बंद करा. आपण आज या महिला महाविद्यालय आणि बीएमबी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आपण जो एक आठवड्याभराचा एक आपला 4th सेमिस्टरचा न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स यावर आधारित जो कार्यक्रम घेतो आहोत त्यात आपण प्रॅक्टिकलचं मोठी जबाबदारी आपण सांभाळली आणि आज इथे आपलं प्रेझेंटेशन दिलं. त्याबद्दल मी दोन्ही महाविद्यालयातर्फे आपली आभारी आहे. आणि कोणालाच सध्या तर काही प्रश्न वाटत नाही पण ही चर्चा आपली पुन्हा सुरू राहणार आहे. आपण पुन्हा असंच भेटू. तर आज इथे थांबू. आपले पुन्हा आभार आणि हा कार्यक्रम इथे आजचा सेशन जे आहे दोन्ही सेशन इथे संपलेले आहे असं जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. बंद करते मॅडम आता. हो हो.